नगरपंचायती असतील, महानगरपंचायत किंवा महानगरपालिका यांच्या निवडणुकांची रणधुमाळी मागच्या 1 महिन्याभरापासून सुरू आहे. महाराष्ट्रभरात सर्वत्र राजकीय वातावरण अगदी ढवळून निघालं आहे. सगळ्याच पक्षाचे सगळेच उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीनं या निवडणुका जिंकण्यासाठी आणि आपल्या मस्तकावर विजयाचा गुलाल लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. एक इलेक्शन झालं की दुसरं इलेक्शन, दुसरं झालं की तिसरं इलेक्शन. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या गडबडीत आणि एवढ्या गोंधळात पार पडलेल्या निवडणुका म्हणून या निवडणुकांकडे बघितलं जाईल. पहिल्या निवडणुकांचे निकाल येण्याआधीच पुढच्या निवडणुकीची घोषणा होत आहे. दुसऱ्या निवडणुकीचे निकाल येण्याआधी तिसऱ्या निवडणुकीची घोषणा होत आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण आपण सगळेजण सध्या बघतोय. आणि म्हणून आज महानगरपालिकांच्या निवडणुकांची आज मतदानाचा दिवस आहे. आज आहे 15 जानेवारी. महाराष्ट्रभरात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचं मतदान आज पार पडत आहे. आणि त्याच मतदानाच्या पूर्वसंध्येला किंवा एक दिवस आधी महाराष्ट्रभरात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील जाहीर झाल्यात. आता ही निवडणुकाची रणधुमाळी शहरातून खेड्यापाड्यातल्या रस्त्यावर पोहोचल्या. खेड्यापाड्यातले सामाजिक, स्थानिक आणि राजकीय कार्यकर्ते आपल्या आपल्या पद्धतीने कंबर बांधून या निवडणुका जिंकण्यासाठी हिरिरीने प्रयत्न करताना दिसते. आपल्या स्टुडिओमध्ये आपण अशाच युवकांना, अशाच राजकारण्यांना बोलवत असतो आणि त्यांची भूमिका काय आहे, त्यांचं राजकीय विजन काय आहे, त्यांच्या स्वप्नातला विकास काय आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या सगळ्या गोष्टी खुल्या दिल्यानं, खुल्या मनानं आणि खुलेपणानं चर्चा करण्याचं मुख्य माध्यम म्हणजे रॉयल मीडिया प्रस्तुत आणि मंत्र गुरुकुलम प्रायोजित रॉयल कट्टा, खुला आवाज, खुली चर्चा. आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे पुणे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ठेऊर गटातल्या ओबीसी महिला सर्वसाधारण या प्रवर्गाच्या उमेदवार सौभाग्यवती पल्लवीताई युवराज काकडे आणि स्वतः युवराज काकडे साहेब. ताई आणि युवराज नाना, तुमचा दोघांचं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. मायबाप लोक, भारत माझा देश आहे आणि या देशावर माझं प्रेम आहे, ही प्रार्थना, ही प्रतिज्ञा आपण दररोज म्हणत असतो. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, किंवा हा प्रश्न मला पण आहे बरं का, की ज्या ताकदीनं आणि ज्या सातत्यानं आपण भारत माझा देश आहे असं म्हणत असतो, तशा अर्थानं हा भारत माझा देश होण्यासाठी किंवा हा माझा देश आहे या तळमळीनं, या भावनेनं आपण काय करत असतो हे स्वतःला विचारण्याची गरज आहे. हे जर आपण स्वतःला विचारलं आणि त्या दिशेने आपण चालू लागलो तर आपला भारत महासत्ता आणि विश्वगुरु होण्यापासून कोणी त्याला अडवू शकणार नाही. असेच काही युवक आहेत, अशाच काही युवती आहेत, असेच काही तरुण राजकारणी आहेत की जे खऱ्या अर्थानं भारतासाठी, भारतातल्या नागरिकांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी तळमळीनं काम करतात, जीवाचं रान करतायत आणि रस्त्यावर उभे राहून या लोकांची मदत करतायत. याच प्रभावळीतले एक नाव म्हणजे युवराज नाना काकडे. युवराज नाना काकडेंना ठेऊरमध्येच नव्हे तर महाराष्ट्रभरात आरोग्यदूत या नावानं किंवा ही त्यांची ओळख आहे. ही पदवी असं म्हणणार नाही. आरोग्यदूत म्हणलं की युवराज काकडे अशी ठेऊरच्या पट्ट्यामध्ये किंवा एकूणच या पुण्याच्या पूर्व भागामध्ये त्यांची ओळख आहे. लोकांना जेव्हा कधी दवाखान्याच्या किंवा आरोग्याच्या अडचणी येतात त्यांना पहिलं नाव आठवतं युवराज काकडेंचं. नाना असा विषय आहे, नाना दवाखान्याची अडचण आहे, नाना पण उचलतात आणि गोष्टी मार्गी लागतात. हे नानांचं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती असलेलं काम आहे. पण नानांच्या मागे कुठली शक्ती उभी आहे? नानांना पावलावर साथ देणारी जी आदिशक्ती उभी आहे, त्या आदिशक्तीचं नाव आहे पल्लवीताई. पल्लवीताई, तुम्ही आजपर्यंत आम्ही नानांना दवाखान्यात पळापळी करताना बघितले, रस्त्यावर पळताना बघितले. नानाची गाडी इकडे दिसली, नानाची गाडी तिकडे दिसली, नाना या वडीवर, नाना या वस्तीवर, नाना या दवाखान्याच्या केसमध्ये. पण नानाचे जे आम्हाला समोर पडद्यावर दिसत असले, सगळ्या ठिकाणी दिसत असले, तर आम्हाला हे नक्की माहिती आहे की पडद्यावर न दिसता देखील तुम्ही त्याच्यासोबत नक्कीच असता, तुम्ही त्याच्यासोबत काम करत असतात. प्रत्यक्षरित्या तुमचा त्यांना सपोर्टही असतो, पाठिंबा असतो. आपल्या पद्धतीनं पडेल तो रोल तुम्ही बजावत असता. पल्लवी युवराज काकडे म्हणून तुमचा हा रोल आम्हाला माहिती आहे किंवा आपण हा जाणूनच घेऊया. पण तत्पूर्वी मला पल्लवी युवराज काकडे होण्यापूर्वीचा जो आधीचा रोल आहे, पल्लवीताई युवराज काकडे या नावाची तिची पल्लवी पायगोडे नावाची सुसंस्कृत मुलगी आहे किंवा एक कुटुंब आहे, त्याबद्दल काय सांगाल? माझे शेतकरी कुटुंब आहे.
आणि लग्न झाल्यानंतर मी काकडे परिवारात जेव्हा आली त्या नानांना सामाजिक कार्याचं खूप वेड लागलेला आहे आणि त्याच्यात गोरगरिबांना कशी मदत करता येईल याचा नेहमी विचार करत असतात. आणि नानांचा एक स्वभाव आहे की लोकांना मदत करायची आणि त्यांना जो आनंद होतो तो पाहिल्याच्या नंतर त्याच्यापेक्षा जास्त आनंद नानांना होतो. की समाधान जे म्हणतो आपण, स्वतःच दुखणं पाहत नाही पण लोकांना जेवढं त्यातनं दिलासा देता येईल, दिलासा देता येईल ते सुखी असेल तर नाना सुखी आहेत. क्या मला सांगा, कुठल्याही एका सर्वसाधारण कुटुंबातल्या एका सुसंस्कृत मुलीचं किंवा थोडंफार शिकलेल्या मुलीचं किंवा उच्च शिक्षित मुलीचं एक स्वप्न असतं. आपल्या स्वप्नातला राजकुमार हा चौकटीतला असावा, त्यानं आपल्याला वेळ देणारा असावा, त्याने एक छान नोकरी करावी आणि आपण आपल्यासोबत तो प्रत्येक पावलावर सोबत असावा, है की ना? असं एक स्वप्न असतं. असं तुमचं कदाचित असेल किंवा त्याबद्दल मला तुम्ही सांगालच. पण तुम्ही आता म्हणलं की ते वेळ आहे, हा वेडा माणूस किंवा हा वेडा तरुण आपल्या आयुष्यात आलाय आणि त्याचे वेडे पण तुम्हाला सातत्यानं पुढे कडेपर्यंत घेऊन जायचं. हे कधी जाणवलं या गोष्टी? तसं जर पाहिलं तर पहिल्या अपेक्षा खूप होत्या जेव्हा लग्न झालं तेव्हा, की नानांनी माझ्यासाठी टाइम दिला पाहिजे, नानांनी मला इकडे घेऊन जायला पाहिजे. पण थोडस मीच ऑब्झर्व केलं की त्यांना जास्त आनंद लोकांच्या सेवेत आहे. ही समज याला किती काळ गेला? लोकांना नानांची गरज माझ्यापेक्षा लोकांना जास्त गरज आहे बाबा, जास्त त्यांनी तिकडे. ही समज याला किती वेळ गेला? 1 वर्ष गेलं, 6 महिने गेले किंवा असं कधी काळ गेला? ते ऑब्झर्व हळूहळू आपण ज्या मागण्या केल्या त्यांच्याकडे त्या आपल्याला देऊ होय म्हटलं होईल होईल, थांब जरा आता ती सवय लागून गेली. यथावकाश तुम्हाला त्यांचे स्वभाव कळा. हो आता सवय लागून गेली की आपल्याला ह्या गोष्टी ह्याच्यात नाहीये. पण लोकांची जी सेवा करतो, लोकांचे जे आपल्याला पुन्हा त्यांचे रिस्पॉन्स मिळतात की नानांमुळे आम्ही नीट झालो, त्यांचे जे आशीर्वाद लागतात त्यामुळं सगळं व्यवस्थित. तुम्ही सांगताय की नानांना समाजकारण करतायत, सेवा करतायत. काय नेमकी सेवेची व्याख्या काय? नेमकं करतात काय? लोकांना हॉस्पिटलमध्ये मदत करायचं काम करतायत. वरून जर आपलं 10 लाखाचं जर ऑपरेशन झालं तर निदान त्याच्यातले आपल्याला 2-3 लाखच फक्त भरायला लागले असतील. ह्याच्यासाठी निधी कसा उपलब्ध करता येईल, त्यांना कोणाला सातत्याने शिबिरांचं नियोजन करत असतात, रक्तदानाचं आयोजन करत असतात, त्यामार्फत चालू असतं काम. आता हे सगळं नाना त्यांच्या पद्धतीने हे सगळं काम पुढे घेऊन जात आहेत. तर हे सगळं करत असताना काकडे कुटुंबाच्या पार्श्वभूमीबद्दल काय सांगाल? तुमच्या कुटुंबात कसं वातावरण आहे किंवा समाजकारण नानांमध्ये कुठून आलं असेल असं वाटतं तुम्हाला? तसं वातावरण, घरातलं वातावरण तर तसं फ्रीडमच आहे. आणि तात्यांनाही समाजकार्याचं जास्त आवड आहे. आणि तात्या म्हणजे तुमचे सासरे? हो, तात्या म्हणजे माझे सासरे, त्यांनाही समाजकार्याचं आवड आहे. त्यांनीही त्यांच्या काळात सामूहिक विवाह सोहळा अशी बरीच कामं केलेली आहेत. आणि माझ्या सासूबाईंनाही माझे सरपंच राहून गेलेले आहेत, त्यामुळं असा वारसा आहे. म्हणजे तुम्ही पायवडे कुटुंबातून काकडे कुटुंबात आला, तुम्हाला रिअलाइज झालं की आता हे चौकटीतलं आयुष्य नाहीये, कुटुंब चौकटीतलं नाहीये, चौफेर आयुष्य आहे. इथं माणसं येणार, माणसं भेटत राहणार, माणसाचे फोन वेळी येत राहणार, त्यांच्यासाठी पळत राहावं लागणार आणि ऑटोमॅटिक तुम्ही यांच्या कुटुंबाशी एकरूप होत गेला आणि तुमच्यामध्ये ते चेंजेस होत गेले तसे. क्या बात. म्हणजे एक फॅशन डिझायनर होऊ पाहणारी मुलगी एक सोशल डिझायनर झाली, सोशल इंजिनियर झाली. युवराज नाना, तुमच्याकडे मला यायचं आहे, पण युवराज नाना म्हणण्यापूर्वी मला साध्या युवराज काकडे या युवकाबद्दल मला जाणून घ्यायचे. कौटुंबिक पार्श्वभूमी असेल किंवा शिक्षणाबद्दल असेल. माझं शिक्षण 1ली ते 4थी पर्यंत काकडे मळ्यातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. तर त्याच शाळेतले 4थी पर्यंतचे काही सवंगडी माझ्यासोबत 5वी ते 10वी पर्यंतच्या बॅचला आले. 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण माझं थेऊरच्या चिंतामणी विद्यालयामध्ये झालं. त्या दरम्यानच्या काळामध्ये थेऊरला यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू होता. त्यावेळी आमचे काही मित्र कंपनी नदीला जाणं किंवा शाळेच्या ग्राउंडवरती जाणं किंवा त्या कारखान्यात जाणं, कारखान्यात साखर कशी तयार होती हे बघणं, म्हणजे थोडेसे कुठलंही काम करत असताना ते सामाजिक कार्याचे गुण किंवा मित्रांसोबत काहीतरी करत राहायचं ही पहिल्यापासून. म्हणजे कारखान्यात साखर कशी होते असं वाटायचं की साखर ही डायरेक्टली
कुठंतरी जसं आपल्या ऊस घातला की साखरे दाणे बाहेर आले. असं वाटायचं किंवा ऊस घातलं की ते येत, पण त्याची प्रक्रिया काय होते ही पहिल्यापासून एक आमच्या म्हणजे आवड पहिल्यापासून उत्सुकता. काय होतं, कुठे गेल्यानंतर काय होईल, काय करायला पाहिजे, काय केल्यानंतर काय होतं, हे करत करत आमची 10वीची शाळा थेऊरच्या चिंतामणी विद्यालयामध्ये झाली. ज्यावेळी 10वी पास आउट झालो, पण शाळेतला युवराजा हुशार होता का, मग कशा बॅक बेंचर होता किंवा शाळेत परफॉर्मन्स कसा होता? हुशार होता. मला वाटतं मला 4थी 5वी पर्यंत मी 97, 98, 95 रेंज मध्ये होतो. हा. परंतु जसं समाजसेवा अंगात भिनली बरं, बरं. आणि ते भिनलेल्या समाजसेवेमुळे युवराज काकडे 10वी पर्यंत अगदी 60% वरती आला. म्हणजे कागदावरचा परफॉर्मन्स जरी कमी झाला हा. तरी रस्त्यावरच्या कामाचा परफॉर्मन्स मात्र वाढत गेला. म्हणजे हेच मला सांगायचंय की जसं सामाजिक कार्याचं किंवा कुटुंबामध्ये थोडस कायम आलेले फोन, आलेली माणसं, व्याकुळ भावनेने आलेली लोक, हे बघता बघता असे वाटायचे की आपणही कुठंतरी याच्यामध्ये गेलं पाहिजे. त्यावेळी आमचं खतं औषधं बियाण्यांचं दुकान होतं. त्याचं नाव होतं मे विशाल शेती भंडार. आणि या विशाल शेती भंडारमध्ये शेतकरी यायचे, शेतकऱ्यांच्या अडचणी सांगायचे आणि या अडचणींना एक भावना निर्माण झाली की बाबा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण ते दिलं पाहिजे. जसं वडिलांच्या पावलावरती वडील त्यांच्या पद्धतीने काम करतात, तर आपणही त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून याच्यामध्ये काम केलं पाहिजे, असं मला 7वी 8वी पासून थोडस मला त्या गोष्टी जाणवायला लागल्या. जशी समज आली तस तशा लोकांची समस्या ऐकणं, त्याबद्दल संवेदनशीलता किंवा आपण काय करू शकतो का बाबा याची तळमळ सुरू झाली. हो. आई वडिलांविषयी काय सांगा? वडील माझे पंचायत समितीचे सदस्य होते आणि ते स्वतः कुस्तीगीर होते, एक पैलवान होते. त्याच्यामुळं 5वी पासून मला व्यायामाची आवड लागली. हे व्यायाम करता करता मी इतरही मुलांना कसं आपल्याला व्यायामासाठी किंवा एक सुदृढ शरीरासाठी आपण काय केलं पाहिजे, तर ह्याचे धडे आम्ही शाळेमध्ये 10वीला असताना म्हाताऱ्याचं मंदिर असेल आमच्या गावामधलं की त्या ठिकाणी जाणं किंवा व्यायाम करणं किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये जाताना 4-5 मुलांना घेऊन जाणं सोबत की बाबा व्यायाम केला पाहिजे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती आहे की आता 4थी 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यायाम कशाला म्हटलं, जोर कशाला म्हणतात, बैठक कशाला म्हणतात हे विचारलं तर सांगता येत नाही. हे थोडस कुठंतरी त्यावेळी आम्ही त्या काळी नवीन 4 विद्यार्थ्यांना घेऊन जाणं, 4 मुलांना घेऊन जाणं की बाबा आपण या शारीरिक गोष्टींकडे आपण थोडस लक्ष. आज तुम्ही जे समाजकारण करताय किंवा जे ज्याला आपण आरोग्यकारण असंही म्हणूया, आरोग्य क्षेत्रात काम करताय तुम्ही, याची बीज किंवा पाळंमुळं कुठल्या व्यायामाच्या आवडीशी काही जोडले गेलेले आहेत का? ज्यावेळी आम्ही म्हणजे 5वीत असताना मी पहिल्यांदा जोराने बैठक मारायला सुरुवात केली, तर त्यावेळी थोडंसं असं वाटायचं की बाबा सुदृढ शरीरासाठी आपण ह्याच्यापेक्षा वेगळं काय केलं पाहिजे, तर त्याच्यानंतर बाबा दूध पिलं पाहिजे, चांगलं अन्न आपण बदाम, काजू, मनुके हे खाल्ले गेले पाहिजे. हे आपण न करता हे बाकीच्या थोड्याशा आपण आपल्या विद्यार्थ्यांकडे किंवा आपले जे काही त्यावेळेचे माझे विद्यार्थी मित्र होते, बालमित्र होते, ह्या बालमित्रांनी ह्या गोष्टी चांगल्या म्हणजे आकसल्या गेल्या पाहिजेत किंवा त्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, निर्माण झाल्या पाहिजेत त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या मनामध्ये. तर यासाठी त्यावेळीपासून थोडस व्यायाम, शारीरिक बाकी हालचाली असतील किंवा आरोग्य असेल, त्यावेळीपासून थोडीशी नाळ जोडली गेली आणि त्यामुळं आता आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये त्याच्यातूनच म्हणजे व्यायामाची आवड कधी आरोग्य कारणाकडे गेली, आरोग्य म्हणून बनवून गेली कळलंच नाही. हो येस. म्हणजे जे जे काही मला आवडलं, जे जे काही मला चांगलं वाटलं ते इतरांना सांगत राहिलं पाहिजे, इतरांमध्ये ते रुजवत राहिलं पाहिजे, त्याला ते त्यांच्यामध्येही ते आलं पाहिजे. ही भावनाच आज खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यातला सगळ्यात हक्काचा असणारा युवराज नारा घडवून गेली. वडिलांच्या खताच्या दुकानात बसता बसता शेतकऱ्यांच्या आणि लोकांच्या समस्या ऐकून घेता किंवा मित्रांसोबत शाळेच्या मैदानावर व्यायाम करता करता एक विद्यार्थी देशातलं आयुष्य जगत असताना हा युवराज समाजकारणाकडे कशा प्रकारे झुकलाय किंवा ह्या युवराजचं समाजकारणातली ही जी काही वाटचाल आहे ती प्रत्यक्षात कशा प्रकारे आहे? एक किस्सा सांगतो तुम्हाला की मी 10वीला शाळेमध्ये होतो आणि आमच्या गावातलं एक पेशंट होतं की त्यावेळी काही आता जसे सुसज्ज हॉस्पिटल या ठिकाणी झालेले आहेत, जसे विश्वनाथ हॉस्पिटल असेल किंवा नोबेल हॉस्पिटल असेल, हे त्या मला वाटतं साधारणतः 2005 नंतर ह्यांची सगळ्यांची उभारणी केली गेली. त्यावेळी आमच्या गावातले एक पेशंट होते, तर त्यावेळी जाण्याच्याही सोय बस असायच्या. आता वेगवेगळे माध्यमं झाले आहेत, प्रत्येक घरी 2 व्हीलर झाली, 4 व्हीलर झाली, वेगवेगळे माध्यम आलेले आहेत. तर त्यावेळी त्यांना मी माझ्या बारक्या बाईकवरती TVS व्हिक्टर गाडी होती माझ्याकडे निळ्या कलरची. त्या TVS व्हिक्टर गाडीवरती मी, माझा मित्र आणि आम्ही दोघांनी, त्यावेळी काही लायसन वगैरे काही नव्हतं आम्हाला, फातिमानगर चौकात पकडला आम्हाला. फक्त पेशंट होता म्हणून आम्हाला सोडलं. आम्ही 6 सीट, लायसन नाही, काय नाही, असंच आम्ही ते घेऊन पेशंट गेलो, त्यांना तिथे ऍडमिट केलं. त्यावेळी काही एवढी आरोग्य यंत्रणा सक्षम नव्हती.
म्हणजे त्यावेळीपासून हे कुठंतरी वाटायचं की बाबा हे तळागाळात मध्ये जे काही सर्वसामान्य गोरगरीब जनता आहे, गोरगरीब लोक आहेत, तर ह्याचं काहीतरी आपण देणं लागतो आणि ते आपण देणं, परमेश्वर सगळ्याच गोष्टी सगळ्या लोकांना देत नाहीत. तर ती गोष्ट आपल्याला देणगी आहे, दैवी देणगी आहे, म्हणून आपण त्या आरोग्य क्षेत्रामध्ये मला वाटतं 10वीचा हा किस्सा सांगितला तुम्हाला की त्यावेळीपासून थोडं वाटायचं की आपण काहीतरी देणं लागतो समाजासाठी, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि लोकही अपेक्षेनं थोडीशी नंतर दरम्यानच्या काळामध्ये जसं आमचा कामांचा फ्लो वाढला गेला तशी वाढली गेली. परंतु 10वीतल्या विद्यार्थी एक ससून हॉस्पिटलमध्ये बेड मिळून देतो म्हणजे ही मला क्या वाटतं बात, त्या क्या 15 वर्ष म्हणजे 20 वर्षापूर्वीची- दहावीतल्या की ज्याला व्यवस्थित गाडीवर त्याचे पायी पोहोचत असतील की नाही माहिती नाही, किंवा त्याच्याकडे लायसनही नाही साधं, पण कुणाला तरी माझी गरज आहे. हो. आणि ससून हॉस्पिटल कधी बघितलं तरी नव्हतं हेही माहिती नाही मला. ऐकून होतं ससून पण हॉस्पिटलबद्दल आणि तिथे घेऊन त्याला घेऊन जायचंय आणि ही त्यावेळी- भावनाच फक्त. त्यावेळी हॉस्पिटल माहित नव्हतं. जाताना आम्ही 4 ठिकाणी थांबलो, त्यांना हॉस्पिटल कुठं आहे त्यावेळी लोकेशन नव्हतं, मोबाईलला मॅप नव्हते, काही नव्हतं, म्हणजे आमच्याकडे फोनही नव्हता. फक्त प्रखर भावना होती, एक संवेदनशीलता होती. पण एकूणच जेव्हा आम्ही तुमच्याबद्दलचा अभ्यास करतो, लोकांविषयी तुमची किंवा लोक तुमच्याविषयी ज्या गोष्टी बोलत राहतात, तेव्हा कळत राहतं की युवराज नाना हे फक्त नुसतं, जरी आपण त्यांना आरोग्यदूत लोक म्हणत असले प्रेमानं, तोही किस्सा मी तुम्हाला विचारणार आहे, पण आरोग्यदूत होण्यापूर्वी किंवा तुम्ही आता एक निमित्तही सांगितलं मला की तुम्ही ससूनला गेले, तर त्याच्या आधी काही काम काय घडलं तुमच्या हातून, किंवा तो किस्सा तसाच थांबला आणि परत अचानक तुम्ही कुठं आले, किंवा काही काम हळूहळू कसं वाढत गेलं? नंतर माझं 11वी ते 12वी हे शिक्षण माझं साधना विद्यालयामध्ये झालं. म्हणजे गावातनं थोडंसं मी शहराकडे आलो आणि शहराकडे आल्यानंतर थोडंसं बाकीचं, जसं की गावातला विद्यार्थी आणि शहरातल्या विद्यार्थ्यामध्ये थोडासा फरक राहतो, तसं इकडे आल्यानंतर बाकी समाजामध्ये काही गोष्टी चालतात किंवा शाळेमध्ये आपल्याला काही कॉलेजच्या लाईफमध्ये काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यानंतर माझं पुढील शिक्षण, उच्च शिक्षण हे माझं सिंहगड इन्स्टिट्यूटला झालं. की सिंहगड इन्स्टिट्यूटला मी इंटिरियर डिझायनिंगचा एक कोर्स केला, तो पूर्ण करू शकलो नाही कारण माझा एक थोडासा अपघात झाला, मोठा अपघात झाला होता तेवढच्या उड्डाणपुलावरती. त्यामुळे मला थोडासा गॅप घ्यावा लागला, त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये गॅप पडला. नंतर परत तो कोर्स सोडून मला दुसऱ्या काही कोर्सला ऍडमिशन घ्यावी लागली. म्हणजे असं हे करता करता आरोग्य सेवा असेल किंवा सामाजिक कामं असतील किंवा सामाजिक बांधिलकी असेल, गावातनं बाहेर पडल्यानंतर ह्याचं थोडंसं प्रमाण थोडंसं माझ्याकडनं वाढलं गेलं. आणि ज्यावेळेस माझा स्वतःचा ऍक्सिडेंट थेऊर फाट्याच्या ब्रिज जवळ झाला, टीव्हीएस विक्टर गाडीवरतीच मी सकाळी 6 वाजता सिंहगड इन्स्टिट्यूटला कॉलेजला निघालो होतो आणि निघता निघता एक ब्रिजवर एकदम स्पीडने गाडीली माझा ऍक्सिडेंट झाला. आणि त्यानंतर मला साधारणतः 1.5-2 महिन्यांची रेस्ट घ्यावी लागली. त्या 1.5-2 महिन्यांच्या रेस्टमध्ये कॉलेजचे काही दिवस माझे पुढे निघून गेले. ते 1 वर्ष माझं वाया गेलं. ते वर्ष वाया गेल्यानंतर घरच्यांनी थोडंसं, बाबा पुणे रोज थेऊर ते सिंहगड इन्स्टिट्यूट रोज 45 किलोमीटरचा प्रवास करणारं शिक्षण आपल्याला घ्यायचं नाही, म्हणून तो थोडं तिथं थांबलं गेलो. त्याच्यामध्ये थोडासा मला तिथं ब्रेक मिळाला शिक्षणाला. एकूणच की विद्यार्थी दशेमध्ये असताना लोकांच्या छोट्या छोट्या समस्या सोडवणं, त्यासाठी संवेदनशीलतेनं काम करता येतं का यासाठी धडपड करणं फार मोठं यश मिळत असेल असं मलाही वाटत नाही, कारण एवढा पोरगळ बारगळ हा विषय असतो, पण धमक आहे, काहीतरी करायचं. पण हे करत असतानाच एक अपघात झाला आणि तिथून तो टर्निंग पॉईंट आला आणि मग वैयक्तिक आरोग्यावर सगळा फोकस गेला आणि मग वैयक्तिक आरोग्याचा फोकस हा सामाजिक आरोग्यावरही वाढला. हा टर्निंग पॉईंट कशा प्रकारे तुमच्या आयुष्यातही बदल घडवून गेला? ज्यावेळी माझा अपघात झाला त्यावेळी ज्यावेळी स्वतःवर कुठल्या गोष्टीची वेळ येते त्यावेळी समजतं की आरोग्य सेवा किंवा हॉस्पिटलायझेशन मध्ये गेल्यानंतर काय गोष्टींना फेस करावं लागतं. तर त्यावेळी स्वतःवरती ज्यावेळी वेळ आली त्यावेळी माझ्या लक्षात आलं की या हॉस्पिटलायझेशन मध्ये आपल्याला पैसे असतील किंवा एक चांगले तज्ज्ञ डॉक्टर असतील किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीची जी काही सिस्टम असेल, तर ह्याच्यामध्ये आपण अधिक काम केलं पाहिजे असं मला त्यावेळी वाटलं ज्यावेळी स्वतःचा अपघात झाला स्वतःचा. आणि तिथनं पुढं आम्ही त्याच्यामध्ये अगदी क्रांतिकारक निर्णय घेत किंवा क्रांतिकारक काम करत, जशी वेळ आपल्यावर आली तशी वेळ इतरांवर येऊ नये यासाठी मी त्यावेळीपासून स्वतःच्या अपघातापासून मला माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट आरोग्य सेवेचा मिळाला. आणि त्या टर्निंग पॉईंट वरून आज म्हणजे युवराजच्याकडे आरोग्य दूत म्हणजे नेमकं काय, तर आरोग्य दूतापर्यंत प्रवास सुरू सगळा प्रवास सुरू झाला. बरं, आता हे मला आणखी एक प्रश्न तुम्हाला महत्वाचा विचारायचा आहे की शिक्षण सुरू असताना मध्येच अपघातही झाला किंवा समाजकारणही करायचं होतं, पैलवानकी पण करायची होती, मग या सगळ्यात शिक्षणाचं काय झालं? शिक्षणाचं ज्यावेळी माझा अपघात झाला तर मला 1 वर्ष थोडं शिक्षण थांबावं लागलं आणि दरम्यानच्या काळामध्ये नंतर मी सांगलीला गेलो आणि सांगलीमध्ये तालीम आणि कॉलेज ह्या दोन्ही गोष्टी मी एकाच वेळी केल्या. बरं, त्याच्यामध्ये तालमीमध्ये मी कुस्ती क्षेत्रामध्ये भारतीय विद्यापीठाकडनं
पटना येथे झालेल्या इंटरनॅशनल कुस्तीसाठी सुद्धा माझी स्वतःची निवड झाली होती. क्या बात, क्या बात, क्या आणि बात. त्याच्यामधून मी इंटरनॅशनलला खेळलो. राज्याकडनं माझी म्हणजे जिल्ह्याकडनं तालुक्याकडनं निवड होऊन राज्याकडनं मी सिलेक्ट झालो भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटीकडनं. आणि मी पटनाला ज्यावेळी खेळायला गेलो इंटरनॅशनल, तर ते इंटरनॅशनल मध्ये मला काही यश येऊ शकलं नाही, परंतु इंटरनॅशनल पर्यंत खेळलेला मी एक कुस्तीपटू पण आहे. जशी आरोग्यदूत म्हणून समाजाने मला एक ओळख दिलेली आहे, तरी कुस्तीपटू म्हणून सुद्धा एक मी माझं काम खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्याच अनुषंगाने मी आता थेऊरमध्ये माझ्या स्वतःच्या जागेमध्ये मी स्वतःची 2 गुंठे जागा कुस्ती संकुलासाठी दिलेली आहे. आणि या 2 गुंठे जागेमध्ये आता थोडं काम झालेलं आहे, काही काम बाकी आहे. तर येणाऱ्या काळामध्ये लवकरच मी थेऊर येथे एक स्वतःच सुसज्ज असं कुस्ती संकुल उभा करतोय, की ज्या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करताना आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे, काय घेतली पाहिजे, हे येणाऱ्या युवकांना, येणाऱ्या नवीन पिढीला कळावं, समजावं, त्यांनी शिक्षण घ्यावं कुस्ती क्षेत्रामधलं किंवा आरोग्य संदर्भातलं. त्यासाठी मी पुढील काळामध्ये लवकरात लवकर कुस्ती संकुलाची उभारणी करत आहे. म्हणजे आज आपण बघतोय की आजच्या या राजकारणामध्ये किंवा राजकीय चर्चांमध्ये अनेक पैलवानांच्या चर्चा होतात. तो पैलवान भोसरीचा असेल, सांगलीचा असेल किंवा महाराष्ट्रातले अनेक पैलवान आहेत जे आपल्या आपल्या पद्धतीने चर्चेत आहेत. थेऊरचा एक पठ्ठा असाच आहे की जो पैलवान आहे त्यानं मातीत, लाल मातीत 6 वर्षे घातलेली आहेत. एक चांगला पैलवान म्हणून, चांगला खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत त्यांनी झेप ही घेतलेली आहे. त्याचं स्वप्न हे आहे की मला माझ्या गावच्या मातीमध्ये एक छान कुस्ती संकुल उभं करायचं आहे, तिथल्या युवकांना कुस्तीचे धडे द्यायचे आहेत. आणि हाच लाल मातीतला पैलवान आज राजकारणाच्या आखाड्यात सुद्धा कंबर बांधून उभा आहे, शड्डू ठोकून उभा आहे. आणि या पैलवानाला साथ देणारी त्याची रणरागिणी, त्याची साथीदार, त्याची जोडीदार ही देखील आज त्या पैलवानाच्या खांद्याला खांद्याला उभी आहे. आणि या दोघांचा एकच मानस आहे, एकच संकल्प आहे की थेऊरच्या मातीमध्ये विकास आणि आरोग्य आणि लोककल्याण आपल्या हातून झालं पाहिजे. आणि त्यासाठी जे काही करावं लागेल ते करूयात. मग दोघांचंही या गोष्टीसाठी फार कौतुक आहे. आणि हे सगळं करत असताना शिक्षण किती झालं तुमचं नेमकं? आज कारण आपण असं म्हणतो की उच्च शिक्षित, आमचं स्पष्ट मत आहे की बाकी सगळं बॅकग्राऊंड असलं तरी चालेल, हरकत नाही, किंवा त्या गोष्टी होतच आहेत. पण आम्हाला सर्वसामान्य माणूस म्हणून उमेदवार हे शिकलेले सुद्धा हवे, उच्च शिक्षित सुद्धा हवे. तुमच्यावर तो सेन्स असला पाहिजे किंवा तुम्ही हे सगळं सामाजिक काम करत असताना तुम्हाला काय या बाबतीतला काय अनुभव आहे किंवा काय शिक्षण? तुम्ही अर्धवट शिक्षण सोडलं असं म्हटलं म्हणून हे विचारतोय. अर्धवट जरी शिक्षण सोडलं असेल तरी मी सांगलीमध्ये माझं BBA झालं, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. ते शिक्षण मी माझा 3 वर्षांचा जो काही डिप्लोमा होता तर तो ती मला डिग्री मिळाली. म्हणजे मी तालीम आणि कॉलेज हा व्यवस्थित समन्वय साधला की सकाळी पहाटे 4 वाजता उठायचो आम्ही. ते 4 वाजता उठून साधारणतः 8 वाजेपर्यंत आमचं सगळं उरकायचं आणि 8:30 वाजता आम्ही कॉलेज जायचो. 2 वाजेपर्यंत कॉलेज अटेंड करायचो आणि कॉलेज अटेंड करून साधारणतः असं 3 वर्षाचं शेड्यूल मी सगळं व्यवस्थितरित्या पार पाडून माझं तिथं भारतीय विद्यापीठला सांगलीमध्ये BBAचं माझं शिक्षण पूर्ण झालं. आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये माझं पॅरलली मी सांगलीमधल्या विलिंग्डन कॉलेजला माझं हेही पूर्ण झालं. BAचं शिक्षण, BA मध्ये मी डिग्री घेतलेली आहे पॉलिटिक्समध्ये, BA पॉलिटिक्समध्ये. तर BA पॉलिटिक्समध्ये माझं त्याही ठिकाणी ग्रॅज्युएशन, डबल ग्रॅज्युएशन मी सांगलीमध्ये पूर्ण केलं. आणि BA आणि BBA या दोन्ही पदव्या घेऊन मी सांगली सोडली. बरं, आणखी एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून विचारायची आहे की 10वीतला सचिन नावाचा दोस्त ज्यानं तुम्हाला समाजकारणासोबत पहिल्या पाऊल सोबत टाकलं, असाच एक मित्र तुमच्या कॉलेज आयुष्यामध्ये सुद्धा आलाय आणि त्याने तुमच्या दोघांच्या मैत्रिणी एक वेगळी ओळख निर्माण झाली, महाराष्ट्राला एक नवी सेवा मिळवून दिली. कोण आहे ते मित्र, काय किस्सा आहे? ज्यावेळी सचिन माझ्या आयुष्यातनं गेला ज्यावेळी माझं पुण्यामध्ये शिक्षणासाठी मी ज्यावेळी गेलो तर त्यावेळी मंगेश चिवटे नावाचा एक मित्र मला माझ्या आयुष्यामध्ये भेटला. आणि ते सारख्याला वारकीच भेटलो आम्ही. ते सामाजिक क्षेत्रामध्ये एक समाजकार्यासाठी ते खूप झपटलेला माणूस होता, झपटलेला मित्र होता. आणि नंतर कदाचित तुमच्या मैत्रीचा धागा झाला. परमेश्वराने कुठेतरी बाबा एक व्यक्ती आयुष्यातून गेला तर एक दुसरा व्यक्ती कुठला तरी चांगला, ही परमेश्वराची देण म्हणू किंवा आपण काय म्हणतो त्याला, की बाबा तो एक चांगला मित्र त्या निमित्ताने मला मिळाला. आणि त्यानंतर हा समाजसेवेचा जो काही अविरत आमचा प्रवास होता तर तो अधिक गतीनं हळूहळू सुरू झाला आणि तो आता एक चांगल्या उंचीवरती येऊन थांबला. क्या बात. आणि एका गोष्टी सातत्याने मला अभिमान वाटत राहतो किंवा आजी मला तुम्हाला आनंदाने सांगायचं आहे की आरोग्य आणि दवाखाना म्हटलं की 2 माणसांची नावं माणसांच्या मनात येतात. रात्री अपराध असतील, दिवस असतील किंवा कोणालाही काय असेल तर युवराज नानाला फोन करा किंवा मंगेश चिवटेपर्यंत फोन करा. आता मंगेश चिवटे
याला मोठ्या पद्धतीनं व्यस्त असणारं व्यक्तिमत्व आहे, ते पण पोचण्या गोष्टीची. आणि त्यात धांदीत लोकांना हे लक्ष देत नाही. पण युवराज नाना पटकन फोन लागतो आणि गोष्टी मार्गी लागतात. तर हे सूत्र काय नेमकं? तर हे सांगायचं सूत्र सर असं की ज्यावेळी 2015 साली राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं, तर त्यावेळी मंगेश छोटे आणि आम्ही बऱ्यापैकी आरोग्य क्षेत्रामध्ये थोडं काम करत होतो. एकमेकांच्या सोबत ह्या गोष्टी चालल्या होत्या, पॅरलली करत होतो, परंतु त्याला शासनाची कुठे जोड नव्हती मदतीची. आणि जरी शासनाची जोड होती तरी ती मला वाटतं 25,000 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळायची. कमाल मर्यादा होती. कमाल मर्यादा 25,000 रुपयांची होती. तर त्या कमाल मर्यादेमध्ये आमदारांचं पत्र लागायचं, आमदारांच्या पत्रावरती फडणवीस साहेबांची किंवा तत्कालीन मुख्यमंत्र्यांची सही लागायची. त्या सही मिळाल्यानंतर त्या पत्राच्या 25,000 रुपयासाठी माणसाला 8 दिवस मुंबईला खेटे मारावे लागायचे आणि ते खेटे मारल्यानंतर ते 25,000 रुपये मिळायचे. आता ठीक आहे, त्यावेळीच्या उपचारांचा खर्च तो होता, परंतु आजच्या उपचाराचा खर्च आणि 10 वर्षापूर्वीचा उपचारांचा खर्च याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक होता. थोडक्यात सरकारी काम आणि होईपर्यंत थांब अशी अवस्था आणि असा अनुभव सगळ्यांनाच आहे. आणि दवाखान्यासारख्या इमर्जन्सी काळामध्ये जर लोकांना या प्रक्रियेच्या किचकट गोष्टी एवढ्या भीतीदायक आहेत, त्रासदायक आहेत, किंवा कित्येक लोक म्हणतात मागही लागत नसतील, माहिती पोहोचत नसेल, या गोष्टींचं नंतरच्या काळात मात्र या प्रक्रियेचं सुलभीकरण झालंय बरं का. आणि हे सुलभीकरण होत असतानाच आरोग्य क्षेत्रातल्या यंत्रणांचं सशक्तीकरणही झालंय. आणि त्यामध्ये तुमचा काही रोल आहे किंवा मंगेशजीच्या सोबत तुम्हाला काय करता आलंय? मंगेशजी सोबत काम करताना मी 2015 साली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना कशी होईल, तर यासाठी आमची चर्चा व्हायची की शासनाकडे 25,000 रुपयात आज 2 लाखाचा 1.5 लाखाचा कॅन्सरग्रस्त रुग्णाला 25,000 रुपये म्हणजे काहीच नाहीये. येस. तर ह्या 25,000 रुपये काहीच होणार नाहीये. त्यावेळी आम्ही आमदार निवासला रूम नंबर मला आठवत नाहीये, परंतु आमदार निवासला आम्ही मुक्कामी होतो ज्यावेळी सरकार स्थापन झालं त्यावेळी. दोघंही? हो. की पण त्यांना मला सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी सरकार नवीन आलेलं आहे, मुख्यमंत्री एकदम तरुण आहेत, तर हे काहीतरी करतील. समजा आपले यंग जनरेशन मुळात त्यांनाही थोडंसं काहीतरी वेगळं काहीतरी आरोग्य क्षेत्रामध्ये क्रांती जर घडायची असेल तर ह्या वर्ष 6 महिन्यामध्येच आपण करू शकतो. आणि ज्यावेळेस सरकार फ्लो मध्ये येतं नंतरच्या दरम्यानच्या काळामध्ये ह्या गोष्टी थोड्याशा मागे पडल्या जातात. तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांकडं मंगेशजी असतील, आम्ही असेल, बच्चू भाऊ असतील, एक प्रखरशाने एक मागणी केली की बाबा आरोग्य क्षेत्रातल्या क्रांतीसाठी तुम्ही काहीतरी क्रांतिकारक निर्णय घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी जोपर्यंत तळागाळातल्या रुग्णांना मदत होत नाही तोपर्यंत ही अशी अविरतपणे कशी चालू ठेवता येईल किंवा काय करता येईल ह्यासाठी आपण काहीतरी एक चांगलं काम केलं पाहिजे. म्हणून आम्ही एक 8-10 ओळींचा एक पत्राचा एक ड्राफ्ट तयार केला, 8-10 पानांचा. आणि तो ड्राफ्ट बच्चू भाऊ असतील किंवा मंगेशजी असतील, आम्ही सगळ्यांनी तो फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवला. त्यांच्याकडे 1 महिनाभर फॉलोअप घेतला. त्या महिनाभराच्या फॉलोअप नंतर तेही काम थोडंसं, आता इतकं शासनाची 25,000ची मदत एकदम 2-3 लाखांवरती करणं मोठे दिव्य होते, एक खूप मोठी गोष्ट होती. आणि समजा मुख्यमंत्री जर यापूर्वीचे असतील तर भाग होतात, नवीन तेही मुख्यमंत्री होते, एकदम असं काहीतरी पॉलिसी डिसिजन शासनामध्ये घ्यायचा असेल तर समिती गठीत केली जाते. समिती गठीत केल्यानंतर समितीचा अहवाल येतो. समितीच्या अहवालावरती परत काही लोक पिटिशन करतात कोर्टामध्ये आणि त्या कोर्टातल्या पिटिशनला 5-10 वर्ष जातात. परंतु तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये खूप चांगला निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना झाली. यापूर्वी फक्त मुख्यमंत्री सहायता कक्ष होता की ज्याच्यातनं पूरग्रस्तांना मदत कर मिळायची, ज्याच्यामध्ये ओला दुष्काळ असेल, सुका दुष्काळ असेल, दवाखान्याच्या मदती असतील किंवा विशेष बाब म्हणून काही गोरगरिबांना किंवा इतर काही समजा सरकारी मदत असेल किंवा जिथं भूकंप होतो त्या ठिकाणी मदत व्हायची. परंतु मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना ही 2015 साली झाली आणि त्याला तुमचा हात लागला. थोडाफार हातभार म्हणून आपण लोक सरकारी मदत या एका जनरल कॅटेगरी खाली आणि किचकट प्रक्रियेतून जाणारा हा विषय की जो आणि सरकारी पद्धतीने जाणारा हा विषय की ज्याला नेमकेपणानं आरोग्यासाठीच काय करता येऊ शकेल, त्याला कुठल्या किमान आणि कमाल मर्यादांची बंधनं नसतील आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत हा थेट दवाखान्यापर्यंत मदत घेऊन जाणारा हा विषय की ज्याला आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष नावानं ओळखतो. आणि या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कसा स्थापन झाला, त्याच्या पाठीमागे पडद्यामागचे हिरो कोण होते, त्यांनी कशा प्रकारे धडपड केली, हा किस्सा कसा घडला किंवा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कसा सकारात्मक प्रतिसाद दिला ते मला वाटतं स्क्रीनवर पहिल्यांदाच आलाय. क्या तुमचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. आभार अशा अर्थाने की मी पण एक सामान्य नागरिक आहे आणि सामान्य नागरिकाला या गोष्टीचा किती मोठा दिलासा मिळतो हे तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला माहिती आहे.
तर त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. मंगेशजींसोबत तुमचा हा एक माइलस्टोन होता, एक मुख्य टप्पा होता. आणि मग खऱ्या अर्थानं हा प्रवास सुरू झाला. मग खऱ्या अर्थानं लोकांनाही माहिती व्हायला सुरू झालं, लोक तुमच्यापर्यंत पोहोचायला सुरू झाले, तुमची मदत दवाखान्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायला सुरू झाली. असे काही किस्से घडले का ज्यामुळे वाटत राहिले अरे बा तो स्वतःला शाबासकी द्यावी असे वाटले का मी हे केलं छान केलं किंवा मला ह्याच्यामध्ये मी कुठेतरी या सिस्टीम मध्ये या प्रक्रियेमध्ये मी होतो? ज्यावेळी मुख्यमंत्री सहायता कक्षी स्थापना झाली त्यावेळी म्हणजे आम्हालाही वाटलं नव्हतं की 25,000 50,000 1 लाख जरी झालं तरी ते समाधानकारक होते की आपल्यामुळे 25,000 ज्याला मिळतात की त्याला कुठेतरी 50,000 1 लाख मिळतील. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी त्याची कमाल मर्यादा 3 लाखापर्यंत केली आणि 2 ते 3 लाखांपर्यंतची मदत ही पेशंटला मिळायला लागली. आणि आता स्वतः ज्यावेळी त्याला अनुभव येतो म्हणजे कुठल्याही व्यक्तीला सुद्धा, जरी आम्ही त्याच्यामध्ये सिस्टम मध्ये होतो तरी पण बाबा मी एकदा पुण्याला निघालो होतो आणि आमच्या गावातले एक लोंढे नावाचे एक पेशंट आमच्या गावातले आले आणि आल्यानंतर डोळ्यात त्यांच्या पाणी यायला लागलं की म्हटले की बाबा मला एक 5,000 रुपये पाहिजेत. मग लोक कशासाठी 5,000 रुपये पाहिजेत? ते म्हणजे असं सुद्धा दवाखान्याचं काम आहे आणि माझ्या भावाला तिथं मदत पाहिजे आणि जवळजवळ 1 लाख 1.5 लाख रुपये खर्च आहे. मला वाटतं नोबेल हॉस्पिटल होतं काहीतरी. आणि म्हटलं माझ्या 5,000 रुपयाच्या मदतीने तुमचं काम होणार आहे का? ते म्हणजे नाही होणार. असं मी 10 लोकांकडे, जर 10 लोकांचे किती लोक तुम्हाला पैसे देणार आहेत? तर जर समजा मी सन्मानपूर्वक तुम्हाला जर ते पैसे दिले तर बाकी लोक सन्मानपूर्वक देणार आहेत का? बरं. तर मी सगळ्यांनी जरी 5 दिले तरी 50,000 शक्य होणार होत मी हे करता करता मी आता पुण्यात मला मनात विचार आला की आता पहिली केस आपल्याला झाली आहे आणि आता काय मुख्यमंत्री सहायता कक्ष वैद्यकीय काम करतो हे आपल्याला आता बघायचं. म्हणजे तुम्ही त्या यंत्रणेमध्ये तुम्ही जे घटक होता तुम्ही त्यात व्हेरीफाईड करायला निघाला. मी पुण्याला निघालो होतो आणि स्वतः ड्राईव्ह करत चाललो होतो. आता मुंबईला जायचं म्हटलं की आजही जायचं म्हटलं की 2 दिवस अगोदर प्लॅनिंग करणं, हे करणं ते करणं. मी घरच्यांना सांगितलं की पुण्यातून आलो. बरं. आणि त्याच्यानंतर घरी खूप वाद झाला आमच्या रात्री. लग्न झालं होतं? लग्न त्यावेळी नव्हतं झालं. बरं ठीक आहे, मग आणखी सोपं होतं एवढं काय आणि गाडी घेतली, होंडा सिटी गाडी होती त्यावेळी माझ्याकडे आणि माझ्या एका वस्तीवरच्या मित्राला घेतलं की तो ट्रॅक्टर चालवायचा. परंतु आता ट्रॅक्टर आणि ह्या गाड्यांमध्ये तफावत असते. परंतु पर्याय नाही म्हटलं मुंबईला जायचंय, आज लोक आजही जायचं म्हटलं 4 दिवस प्लॅनिंग होतं. आता हे 10 वर्षापूर्वी मी माझी होंडा सिटी गाडी घेऊन मुंबईला घेतलं, त्याला घेतलं. मला 40च्या स्पीडने जाऊ, आपल्याला काही गडबड नाहीये. परंतु आपल्याला मुंबईत गाठायची काही झालं तरी. आम्ही साधारणतः 9:30 वाजता घर सोडलं. त्यांना म्हणलं पेपर काय बघितले, सगळे पेपर जे काही आम्हाला माहिती तेवढे पेपर शासकीय यंत्रणेत वापरायला लागतात तेवढे पेपर होते. गाडीत टाकले. त्यांना म्हणलं तुमची गाडी इथं लावा, फक्त घरी तुम्ही सांगा कोणाला तरी की मी कामासाठी युवराजच्याकडे सोबत मुंबईला निघालोय. त्यावेळी मला वाटतं मुंबईमध्ये माझी 4थी-5वी ट्रिप असेल. नौकेच होता मुंबईसाठी मी नवीन होतो. गाडी घेतली आम्ही 70-80च्या स्पीडने मुंबई गाठली. आम्ही साधारणतः 9:30 निघालो. 4-4:30 आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो. आता तिथं मंत्रालयामध्ये 5 नंतर सोडत नाही. आता आम्हाला 4:45-5 वाजले. तिथं सगळं गाडी पार्किंगला 1 तास गेला. कुठं गाडी लावायची हा प्रश्न. यापूर्वी गेलो होतो मी, रेल्वेने गेलो होतो आणि गाडी पार्किंग पर्यंत आम्हाला 5 वाजून 5 ते 10 मिनिटांनी आम्ही मंत्रालयाच्या गेटवर पोहोचलो आणि ते गेट बंद झालं होतं. आता जरी आम्ही ह्याच्या थ्रू त्याच्या थ्रू इकडे तिकडे गेलो तरी त्या सिस्टम मधनं आम्हाला काही आत जाता येणार. एका वरिष्ठ तिथं काम करणाऱ्या व्यक्तींना फोन केला की बाबा आम्ही आलोय, पेशंट तर घेऊन आलोय, परंतु आता अशा अडचणी. मग त्यांनी वरून एक माणूस पाठवला, त्यांना आम्ही घेऊन गेलो. सगळे तिथं पेपरची जुळवजुळव केली, सगळ्या गोष्टी करून आम्ही संध्याकाळी 6 वाजता 1 तासाचे काम करून मुंबई सोडली आणि रात्री 11 वाजता आलो. हडपसरमध्ये जेवण केलं, 12 वाजता घरी गेलो. आता घरच्यांना सांगितलं पुण्यावरून येतो लगेच माघारी. आता 10 वर्षापूर्वी मुंबईला जायचे, ड्रायव्हर कोण आहे काय काहीच माहित नाही. त्यावेळी डिझेलला 1,500 मिळणं म्हणजे नशिबाचा भाव असा. केले पैसे ऍडजस्ट म्हणलं. तुमचं वय त्यावेळेस फार काय असं? त्यावेळी वय माझं साधारणतः मी एक बघा 25 असेल. गद्दे 25 याला म्हणतो आपण. जबाबदारी घेते आणि त्या वयामध्ये आम्ही ते केलं. रात्री 12 वाजता घरी आलो. घरचे म्हणले कुठे गेला होता, काय गेला होता. आता सांगितलं बोल असा असा विषय होता, असं असं गेलो. अरे म्हणले बाबा तुला गाडी येत नाही काय नाही, तू कोण नेलता? तुम्हाला असं ते म्हणले ट्रॅक्टर चालवणार पोराला तू मुंबईला ही गाडी कोणाची? चांगल्या कामाला गेलेलो आहे, चांगल्या कामाला गेलो, चांगलंच झालं, व्यवस्थित गेलो. त्या पेशंटची फाईल दाखल केली आणि घरी आलोय. घरच्यांनी शिव्या म्हणजे शिव्या टाकल्या की बाबा परत गाडी बंद झाली माझी, तुला गाडी मिळणार नाही. काय गाडी बंद झाली, शिव्या खाल्ल्या. दुसऱ्या दिवशी रानात काम करायला लावलं, रानात गेलो, रानात काम केलं. त्यावेळी ठीक आहे, मला सजा म्हणून आपण आता काय आपण कुटुंबाच्या पुढे जाऊ शकत नाही.
आणि योगायोगाने 2 दिवसांनी मला 3 दिवसांनी फोन आला की ह्या पेशंटला आम्ही 1,50,000 रुपये मंजूर केले. क्या बात, क्या बात. 2010 सालचे 1,50,000 रुपये म्हणजे आजचे मला वाटतं ते त्याची किंमत एक 8 ते 10 लाख रुपये असेल 10 वर्षापूर्वीचे. म्हणजे ती मदत मिळाली, एक आनंद वाटला. घरच्यांना सांगितलं, मग त्यावेळी घरच्यांच्या मनामध्ये जी काही पुणे ते मुंबई ट्रिप आमची होती अचानक ठरलेली ती कुठेतरी हे झाले. घरच्यांच्या मनात एक भावना तयार झाली की बाबा हे पोरगाने गाडी घेतली, ट्रॅक्टर चालवणार, पोरला गाडी चालवत तिकडे मुंबईला नेलं, परंतु काहीतरी केलं आणि त्या पेशंटला आम्ही आज चांगली त्यावेळी मदत 10 वर्षापूर्वी करू शकलो. तो पेशंट आज चांगल्या पद्धतीने आम्हाला गावात फिरताना दिसतो. ह्याच्यासारखं समाधान मला माझ्या आयुष्यात कुठल्याच गोष्टीत नाहीये. हा दुसरा एक टर्निंग पॉईंट ठरला. येस. म्हणजे मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की जसं तुम्ही म्हणाला की 10 वर्षापूर्वीचे 1.5 लाख म्हणजे आजचे 10-12 लाख होतात. याच्याही पलीकडे मला जाऊन सांगायचंय की ज्याला दवाखान्याची पायरी चढावी लागली की नाही आणि त्याच्या आयुष्यात हा प्रसंग समोर येऊन उभा राहिला की नाही, त्याच्यासाठी ही 1.5 लाख रुपये हे आजकालच्या बाजार किमतीमध्ये बसून नाही चालत. बरोबर. ही आयुष्यभरातली एक कायमस्वरूपी आठवण असते, कायमस्वरूपी उपकारांची उलसा असते, कृतज्ञता असते आणि जाणीव असते, जेव्हा सर्वसामान्य माणसाला असा दिलासा मिळतो आणि जो एक 20-25ला पोरगा त्यांना घेऊन जाऊन या सगळ्या गोष्टी करतो. आणि इथंच तुम्ही लोकांच्या खऱ्या अर्थाने हिरो होता. तर तुमच्या हिरोगिरी खऱ्या हिरो कोणाला म्हणायचे खऱ्या अर्थाने? माझी हिरोची व्याख्या काय की जो स्वतःच्या कर्तव्याशी प्रामाणिक आहे, बांधलेला आहे, जो राष्ट्रासाठी उभा राहतो तो हिरो. अशा अर्थानं हा हिरो आहे. जनरली लोकांची चुकीची व्याख्या आहे, पडद्यावर नाचणाऱ्या माणसांना हिरो म्हणतात, पण ते आमच्या दृष्टीने हिरो नाही आहेत. तर तुमच्यासारखे हिरो याच प्रसंगातून घडत असतात आणि महाराष्ट्राला अशा अनेक हिरोंची गरज आहे. हरकत नाही. मंगेश चिवटेंसोबत काम करताना काय किस्से आहेत, काय अनुभव आहेत? एक मित्र होता क्लासमेट, आज तो मित्र महाराष्ट्राची एक आरोग्य सेवेची ओळख बनलाय. काय सांगाल मंगेश बद्दल? काय सांगाल? त्यांच्याबरोबर काम करताना अनेक भावनिक गोष्टी बघायला मिळाल्या. आमच्या इथलं एक लोणीकाळवरचं एक पेशंट होतं की आता असे आजार, मला वाटतं SSP नावाचा एक आजार आहे की तो आजार 100 रुग्णांमागे एका मुलाला होतो आणि आता तो रेश वाढत चाललाय. त्याच्यावरही आता आम्ही सिरम इन्स्टिट्यूटला पत्रव्यवहार केलेला आहे की बाबा याची एक वेगळ्या पद्धतीची लस आपण जर केली, कारण जगातली व्हॅक्सिन पुरवणारी कंपनी सिरम आहे, तर ह्याच्यामध्ये आपण जर क्रांती करता आली तर आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या जवळपासच्या गावांमध्ये अशा पेशंटची संख्या हळूहळू वाढायला लागलेली आहे. तर एक किस्सा सांगतो. मी मुंबईमध्ये होतो, एक साधारणतः 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. तर ते माझ्या मित्राने ते मला मुंबईला भेटायला आले की बाबा असं असं दवाखान्यातलं एक काम आहे. आणि त्या आजाराचं नाव ऐकलं तर मी शांतच झालो, कारण त्या आजाराचं एक इंजेक्शनाची किंमत 16 कोटी रुपये. हा, आम्ही तो किस्सा मध्यंतरी बघितलाही आहे बातम्यांमध्ये. 16 कोटी रुपयाचं इंजेक्शन त्याला हवं होतं आणि जरी ती व्यक्ती चांगल्या घराची असली तरी असं 16 कोटी रुपयाचे इंजेक्शन देणारी मला वाटत नाही कुठलाही किती मोठा उद्योगपती जरी असेल तर एका गोष्टीसाठी आपण 16 कोटी रुपये खर्च करू शकतो. तर त्याच्यासाठी आम्ही केंद्र सरकारशी पाठपुरावा केला, राज्य सरकारशी पाठपुरावा केला आणि त्याचा CGST आणि SGST, सेंट्रलचा GST आणि स्टेटचा GST, दोन्ही GSTचे जे कर होते हे कर माफ केले. त्याच्यानंतर मुख्यमंत्री सहायता कक्षातनं त्यांना विशेष बाबून काही मदत केली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कन्सेशन किंवा बाकी इम्पोर्ट ड्युटी असते. कुठले इंजेक्शन जर आपण मागवायचं म्हटलं तर त्याला इम्पोर्ट ड्युटी असते, तर ती इम्पोर्ट ड्युटी सुद्धा आम्ही माफ करण्यासाठी प्रयत्न केले. दुर्दैव असं की ते इंजेक्शनाची उपलब्धतेची कुठेतरी आशाची किरण, कारण ते इंजेक्शन आपल्या भारतामध्ये त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होत नाही, तर ते बाहेर देशातनं मागवावं लागतं. ते इंजेक्शन येण्याचे होप्स त्या कुटुंबाला आणि आम्हाला थोडेसे जाणलं. आता इंजेक्शनची बाबा 16 कोटीची रक्कम कुठेतरी 7 ते 8 कोटी रुपये पण आपण देईल, ते कुटुंबही काही पैसे खर्च करायला तयार होतं. परंतु इंजेक्शनचे होप्स जसे आमचे निर्माण झाले आणि त्या लहान बाळाचा मृत्यू झाला आणि एकुलता एक मुलगा होता त्या कुटुंबामध्ये. म्हणजे अगदी मी 2 दिवस पूर्ण डिस्टर्ब होतो की इतकी मोठी रक्कम एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला माणूस 16 कोटी रुपयाचं इंजेक्शन काय देऊ शकतो, कसं देऊ शकतो. परंतु मला त्या अशा काही गोष्टीतनं इतक्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या की आपल्या घरच्यांसाठी किंवा आपल्यासाठी जरी काही आपण कामाला नाही आलो तर समाजासाठी कुठं जरी आपण असं एखादं जर काम केलं तर त्याचं इतकं पुण्य म्हणजे मला कशात युवराजनाची खरी ओळख. म्हणजे सुदामजींना 1.5 लाखाची मदत करण्यापासून असेल किंवा एका छोट्या बालकासाठी 16 कोटींचा जो विषय आहे तो विषय अखेरच्या टप्प्यापर्यंत घेऊन जाणं असेल. भले तर अपयश आला हा भाग वेगळा आहे, शेवटी नियतीच्या पुढं कोणाचं काही चालत नसतं. पण हा एक प्रवास आहे, हा एक दिलासा आहे, एक समाधान आहे, एक आत्मसन्मान आहे किंवा आपल्यातून काहीतरी घडतंय. या गोष्टी अतिशय स्वतःलाच प्रेरणा देत राहतात.
एवढा मोठा जगाची लढाई लढणारा नवरा आपल्या सोबत आहे, लष्कराच्या भाकरी भाजणारा जोडीदार आपल्या सोबत आहे, सगळ्यांबद्दल संवेदनशीलतेने हा माणूस वागतोय. हा माणूस तुमच्याशी तेवढाच प्रेमानं किंवा वेळ देणारा किंवा जोडीदार म्हणून सोबत असणारा आहे. हो आहे. तसे खूप शांत आहेत. जेव्हा टाइम मिळेल तेव्हा ते टाइम काढतात. मिळतो time? तसं नाही, एवढा नाही देऊ शकत, पण जेवढं देतात त्याच्यात समाधान. कसं मॅनेज करतात? कुटुंब आहे, घरातही सामाजिक वातावरण आहे. हा माणूस रात्री अपरात्री कधी किंवा 25च हा माणूस ट्रॅक्टर ड्रायव्हरला घेऊन मुंबई फिरून आलेला माणूस आज तर करेल ते काम कमी आहे किंवा महाराष्ट्रातनं कुठनं फोन येईल हे माहिती नाही. माझ्या अशा अवस्थेमध्ये हे कसं मॅनेज केलं जातं? फोन तर तसे चालूच असतात कंटिन्यू. एखादा किस्सा सांगता येईल? तसे 12 वाजता येतात, 1 वाजता येतात. त्या आताच 8 दिवसापूर्वीच एक पेशंट आमच्या वस्तीवरचं होतं की यांना फोन आला, जेवण करत होते पण ते जेवणही त्यांना गेलं नाही की ते नाही का फोन आला अर्जंट हॉस्पिटलमध्ये जायचे, हरगुड्यांचं हे झालं तेव्हा. मग ते जेवण सुद्धा त्यांनी केलं नाही. ते डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेले आणि बोलले नाही की हॉस्पिटलमध्ये जायचे. आणि मी काळजी करत होती की अजून जेवण नाही केलं, 2च घास खाल्ले, गेले बाहेर एवढ्या अर्जंट मध्ये. मग येतील, आलो 5 मिनिटात, आलो 10 मिनिटात, आलो 1 तासात, असं करत करत 2 वाजवले. आणि नंतर म्हणजे त्यांनी सांगितलं नाही का हॉस्पिटल आपला जीव लागून कुठल्याही गृहिणीला वाटतं की नवऱ्याला दूध घास खावे आणि मग बाहेर जावं. तर त्यांच्या बरोबर माझ्या अंदाजाने पृथ्वीराज दादा होते. तर त्यांनी मला सांगितलं अरे आम्ही हॉस्पिटलमध्ये जरा यायला तर उशीर होईल. त्याच्यानंतर म्हटलं थोडस असेल कोणाचं तरी गरजेचं महत्वाचं काम म्हणूनच थांबले. मध्यंतरी जो अतिवृष्टी झाली म्हणजे महाराष्ट्रभरात सगळीकडेच महापुराचं वातावरण निर्माण झालं, लोकांचे प्रपंच रस्त्यावर आले आणि त्या दरम्यानच लोणी काळभोर असेल, कदमाक वस्ती असेल किंवा थेऊर परिसर असेल, इथं देखील थोडा पुरामुळे प्रचंड नुकसान झालं. लोक घाबरून गेले, जगण्या मरण्याची लढाई निर्माण झाली. नुकसान, आर्थिक नुकसानही झालं. आणि कोरोना नंतर तर मला वाटतं नंतर आलेलं एवढं मोठं संकट हेच होतं. आणि या संदर्भात इथे तुमचा काही विषय चर्चेमध्ये तुमचंही नाव आलं होतं. या संदर्भात काय किस्सा आहे? तेव्हा नाना तर घरीच होते. तेव्हा त्यांना पहिला फोन आला की नाना घरात पाणी शिरले. तर नाना म्हटले ठीक आहे. त्याच्यानंतर परत 5-10 मिनिटात दुसरा कॉल आला की नाना पाणी वाढत चालले, गुडघ्यापर्यंत लागले. त्याच्यानंतर नानांनी काही ठीक आहे पाऊस आहे बाबा, पाणी येत राहणार, पाऊस येणार नाही म्हणजे आधी सोपं वाटलं. नंतर पाणी वाढत चालल्याच्या नंतर उठले, कपडे घातले, निघाले आणि काही बोलले नाही. म्हटले आलो इथे, एक जणाला घरात पाणी शिरले. मग ते गेले. त्याच्यानंतर फोन करत होतो आम्ही की अरे हे गेलेत, 1 तास झाले, 2 तास झाले, अजून घरी आले नाही. आणि खाली तात्यांना आई सारखे विचारायचे अरे नानाचा फोन आलता का, अजून कसं नाही आला, 4:30 वाजलेत, अजून आले नाही. पण जेव्हा आम्ही ते व्हिडिओ पाहिले तेव्हा आमच्याही अंगावरती काटा उभरला की एवढ्या छातीत पाण्यामध्ये ते लोकांना मदतीसाठी उतरले होते. म्हणजे आपल्याला पण जीव टांगणीला लागलेला असतं की बाबा रात्रभर एवढा जोरात पाऊस की पुढचंही दिसत नव्हतं, एवढा जोरात पाऊस होता. ना आम्ही स्वतः मी त्या दरम्यान मी इथंच होतो. मी की ते पावसाचं भयावह रूप मी बघितलंय, तो महापूर मी बघितलाय, लोकांच्या घरात पाणी गेलेलं बघितलंय. आणि घरातून तुम्ही अचानक निघता, घरात तुम्ही आलो म्हणून सांगितलेलं असतं आणि समोर एवढी भयावह परिस्थिती असते, त्यात तुम्ही आतमध्ये घुसता. अशा वेळी मनाची द्विधावस्था होत नाही? माझ्या मित्राचा मला फोन आला की 1 वाजता की घरात असंच पाणी आले. ठीक आहे, जनरली पाऊस आहे, या गोष्टी तर होणारच. त्याचा परत 30 मिनिटांनी फोन आला की नाना छाती इतकं, कमरेच्या वर छाती इतकं नरड्याला पाणी लागायला लागले, काहीतरी करा. भले आता आपण जरी एवढ्या मोठ्या पावसामध्ये, पुरामध्ये आपण निसर्गापुढे काय करणार? काहीच करू शकत नाही. किमान त्यांना धीर देण्यासाठी, आधार देण्यासाठी मी घरून निघालो. हिने विचारलं कुठं चाललेत, काय चाललंय, मला आलो 1 तासाभरात. आणि आता एवढ्या पावसाच्या पुरामध्ये जाऊन घरचे काय आपल्याला काय सोडणार नाही. आणि मग गेलो तिथं, थोडे काही मित्रांना फोन केले, पावसाच्या आवाजामुळे काही त्यांच्याकडनं फोन रिसिव्ह नाही झाले. आणि मी रुके वस्तीमध्ये गेलो, जिथं 10-12 फुटांचं पात्र होतं ओढ्याचं, तर ते पात्र जवळजवळ 400-500 फुटांचं झालं होतं. आता ह्या एवढ्या भयावह पाणी बघितलं तर 15 मिनिटं मलाच काय कळलं हे कळत नव्हतं की आता काय करायचं याच्यामध्ये. मला अचानक आपल्या PMRDचे एक अग्निशमन अधिकारी आहेत पाटील म्हणून, पाटील साहेबांना फोन केला. त्या बिचारांनी एका रिंग मध्ये फोन उचलला की म्हणले युवराजजी बोला.
सांगितलं माझ्या गावामध्ये असं पूर आलेला आहे आणि काही करा 100 लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत. जर वेळेत यंत्रणा पोहोचली नाही आणि जर पावसाचा फ्लो जर तसाच वाढत राहिला तर ही 100 लोक पाण्यामध्ये वाहून जातील. वितीन वाघोलीच्या अग्निशमन केंद्रावरून त्यांचं फायर स्टेशनची 2 गाड्या त्यांनी त्या ठिकाणी पाठवल्या. जवळजवळ 50 तिथं जवान होते त्यांचे फायर ब्रिगेडचे. तर ते जवान आले, त्यांनी रस्सी टाकली, रस्सी टाकून आतमध्ये गेले. आतमध्ये मी त्यांच्यासोबत गेलो होतो आतमध्ये आणि त्या लोकांना हळूहळू करत काढलं. काही जनावरं होती, काही जनावरं पाण्यामध्ये वाहत चालली होती, त्या जनावरांना आम्ही थांबवलं आणि लोकांचा ओरडलेला आवाज येत होता आम्हाला. आवाज येत होते लोक, आवाज. एक किस्सा होता की एक ट्रॅक्टरवरती एक इसम झोपलेले होते, तिथले शेतकरी होते, ट्रॅक्टरवर झोपले होते. म्हणजे अगोदर ते खाली झोपले होते ट्रॅक्टरच्या खाली, नंतर ते पाणी वाढलं, सीटवर गेले, सीटवरून बोनेटवर गेले, बोनेटवरून ते टपावरती जाऊन झोपले, बसले. पाण्याचा फ्लो तरी वाढत चालला होता, परंतु ते असेच काही तिथले राहणाऱ्या लोकांचा आवाज येत होता ओरडलेला हे केलेला की बाबा पाण्यातलं वाचवा, बाहेर काढा आम्हाला, कारण पाणी कमी होईल, वाढल्याची काही शाश्वती नव्हती. त्या फायर स्टेशनच्या माध्यमातून आम्ही जवळ 40-50 लोकांना रेस्क्यू करून बाहेर काढलं. नंतर हळूहळू पाण्याचा फ्लो थोडं कमी होत गेला, पाऊस थांबला. तर ज्यावेळी आम्ही आतमध्ये गेलो आणि त्या लोकांना बाहेर घेऊन येत होतो तर आमच्यामध्ये साधारणतः 50 ते 100 फुटांचा एक गॅप होता प्रत्येक ह्याच्यामध्ये, कारण ते 700-800 फूट 1000 फूट अंतर होतं. तर 50-100 फुटाच्या गॅपने आम्ही त्याला आपल्याला जे काही हे लागतात लाईफ जॅकेट घालून आम्ही गेलो होतो. ज्यावेळी रिटर्न येत होतो, आता आमच्या घरच्यांना काहीच माहित नाही मी पाण्यात आहे का कुठे आहे काय नाही, फक्त बाबा ठीक आहे मला चला आता अशा वेळी जर लोकांना आपण मदतीचा हात देऊ शकलो नाही ते म्हणलं आपल्याला जगण्याला काही अर्थ नाही. तर त्या ठिकाणी गेलो. रिटर्न येता येता आता ह्या पावसाच्या पाण्यामध्ये अनेक कीटक येतात, काय माहित नव्हतं. परंतु रात्री 2:30 वाजले होते, रात्री 2:30ची गोष्ट आहे आणि समोरनं काय नाग असेल, साप असेल, काय मला माहित नव्हतं काय होतं ते. परंतु तो येत होता, पाणी माझ्या साधारणतः नरड्यापर्यंत, छातीपर्यंत पाणी होतं. आता 50-100 फुटाचं अंतर असल्यामुळे बोलूही शकत नव्हतं. पावसाच्या पाण्याचा आवाजही तिथं काही कोणाचा येत नव्हता. आता त्याचा जो येण्याचा त्याची दिशा होती ती माझ्या दिशेने होती. आता नाग होता, साप होता, काय मला माहित नव्हतं की दुसरं काय असेल काय. आता म्हणलं आपण लोकांना वाचवायला चाललोय, उद्या हे जर संकट माझ्याकडे आलं तर मला त्या क्षणी माझ्या मुलीची आठवण झाली. अरे बाप, आता जर उद्या म्हणजे आपण ह्या गोष्टी करतोय आणि उद्या जर आपल्या इथं काही म्हणजे माझ्यासाठी म्हणजे हे मी तिथं जवळ 1-2 मिनिटं माझ्या खाली दगड शोधायला गेले आणि ह्या पाण्यामध्ये पाणी वाहतं, एक हाताला रस्सी धरलेली होती, एक दगड काढला तिथला मी. दगड मला हाताला मिळाला आणि पायात माझ्या लक्षात आलं की दगड आहे. दगड घेतला आणि त्या दगड त्या कीटकाच्या दिशेने मी फेकला. त्यावेळी त्यांनी त्याची दिशा बदलली. म्हणजे असे एकदम म्हणजे वाटलं होतं की आता हा आपला पुनर्जन्म आहे. कारण ह्याच्यामध्ये मी कोणाला सांगूही न शकत नव्हतो, कोणाला ओरडूही शकत नव्हतो आणि झालं चुकून काय तर काय करू शकलो, हरकत नाही. समाजात काम करत असताना अशा गोष्टी होत असतात आणि आपण जर समाजाला ह्यावेळी उपयोगाला येऊ शकलो नाही तर मला वाटत नाही आपल्या जीवनामध्ये काय अर्थ आहे. किस्स्यामागून किस्से, प्रसंगापासून प्रसंग आणि त्याच्यातली जाणीव आहे, त्याच्यातला जेन्युइननेस आहे, हा खऱ्या अर्थानं मलाच संभ्रम निर्माण करतोय. आणखी किती विचारू, आणखी काय जाणून घेऊ. पण एक किस्सा मला विचारल्याशिवाय राहत नाहीये की जसं तुम्ही थेऊर गावातली जी तुमची काही माणसं आहेत की जी तुमच्या कदाचित बघण्यातले असतील, रोजच्या जान पहचान मधले असतील, त्यांच्यासाठी तुम्ही जीव धोक्यात घातला. रात्री 2:30 वाजता त्या माणसाला तिथून बाहेर काढला, सरकारी यंत्रणा कामाला लावली. असाच एक किस्सा मला माझ्या ऐकिवात आहे, तुम्हाला आणखी खुलेपणानं जाणून घ्यायचा आहे किंवा लोकांनाही मला तो सांगायचा आहे की मध्यंतरी पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यादरम्यान देखील तुम्ही तुमच्या या वेड्या धाडसाची काही गोष्ट तुम्ही केली किंवा तुमच्यातून ती घडली, तर तो किस्सा काय हे आम्हाला एकदा कळू द्या. रात्री साधारणतः 2-2:30ची गोष्ट असेल. पहलगामचा अटॅक मला वाटतं संध्याकाळच्या टायमिंगला झाला होता आणि ते आमच्या आळंदी म्हणून गाव आहे आमच्या थेऊर जवळ, आळंदी मातोबाची. तर आळंदी मातोबाच्या गावातील काही लोक पहलगामला, काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते आणि त्यांची तिथं अटॅक झाल्यामुळे प्रत्येक सैरा भैरा प्रत्येक जण होता की बाबा आता राहायची सोय कुठं, खाणं काय नाही, पूर्ण सिस्टम बंद झालेली होती. त्यांचा मला फोन आला. योगाने माझा दिवसभर फोन सायलेंट असतो, व्हायब्रेशनवर असतो, पण रात्रीचा माझा फोन रिंगवर असतो. कारण जी काय अडचणीची काम आहेत ती सगळी रात्रीच्या वेळीच येत असतात. तर रात्रीचा माझा फोन रिंगवर होता, पण योगाने माझ्या मुलीने गेम खेळण्यासाठी घेतल्यामुळे तो फोन तिच्याकडे गेला. तो तसा तिच्या पद्धतीने काय झालं ते मला काय ते ऐकू नाही आलं. दुसऱ्या रिंगला मात्र ऐकलं, पण तो कट झाला. पण त्यांनी माझ्या वडिलांना फोन केला, जवळकर म्हणून होते आपल्या आळंदीतले, आणि वडिलांना सांगितलं की मला असं आहे.
वडिलांचा फोन आला. मी लगेच सेकंडरी मी उठलो त्यावेळी मी उचलला, म्हणजे असं असं आहे त्या जवळकरांचं खूप महत्वाचं काम आहे, ते काश्मीरला अडकले. ते आलं की म्हणलं आता आपल्याला पूर्ण रात्र जागायची, म्हणलं आता हे विषय सगळा करायचा आहे ना, काही करून आता जर समजा आपल्या जवळपासचा माणूस जर आपल्या काही 4-2 फोनमुळे आपल्या काही मदतीमुळे जर काश्मीरला सुरक्षित राहत असेल तर आपण काहीतरी केलं पाहिजे. तीव्रता लक्षात आहे. तर मी त्यावेळी शिंदे साहेबांच्या पीएनना मेसेज केले की बाबा आपण असं असं आहे आणि हे असं असं आपल्याला महाराष्ट्रात खूप सारे पर्यटक आहेत. आणि त्यांनी आकडा सांगितला, मला वाटतं त्यांनी 65 ते 70 लोकांची यादी मला पाठवली होती. ती यादी ऍज इट इज पाठवली आणि त्याची ग्रॅव्हिटी जरा स्ट्रॉंग करण्यासाठी मी त्याच्यामध्ये अजून 8-10 ओळी रात्री व्यवस्थित लिहिल्या की बाबा हे काय केलंय पाहिजे, यासाठी आपण काय करू शकतो, काय केल्याने काय होऊ शकतं, हे लिहिल्या पाठवल्या. सकाळी 8 वाजता मला फोन आला की हे तुम्ही जे मिशन सांगताय चांगलं आहे, पण या मिशनला तुम्ही जायला पाहिजे. आणि मला डायरेक्ट विमानाचं तिकीट आलं आणि म्हटलं की तुम्ही काश्मीरला जा. आता मला ही गोष्ट जर घरच्यांना सांगितली तर घरचे काय आपल्या घराच्या बाहेर सोडणार नाही, म्हणून मी घरच्यांना सांगितलं की बाबा हे काश्मीरचा हल्ला झालाय. ते मुंबईमध्ये शिंदे साहेबांनी मला बोलवले त्यांनी तिकडं. आता माझ्या मनाला माहिती होतं की मला डायरेक्टली इथून लोहगाव विमानतळाला जायचं, विमानतळावरून दिल्लीला गेलो, दिल्लीवरून डायरेक्ट काश्मीरला पेहलगामला गेलो. तिकडं थोडे फोटोशूट झाले, व्हिडिओ निघाले, काही व्हिडिओ आले आणि जेव्हा ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यावेळी घरच्यांना कळलं की मी मुंबईला तर मी काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर पेहलगामला गेलेलो आहे. म्हणजे आणि त्यावेळी मला एक गोष्ट मला मध्ये तुम्हाला अडवून सांगायची आहे की अतिरेकी हल्ला झाल्यानंतर तिथं असणाऱ्या सगळ्यांची धावपळ आणि पळापळ ती घराकडे पळण्याची, आणि एकमेव असा माणूस होता की जो घर सोडून काश्मीरकडे पळत होता. अशा माणसांचा दिलासा ही सर्वसामान्य माणसाच्या जगण्याची खरी ताकद असते. त्यानंतर आम्ही गेलो तिथं. ते लोक मी जायच्या अगोदरच त्यांना एक विमान ऍडजस्ट केलं होतं राज्य शासनाच्या माध्यमातून, किंवा शिंदे साहेबांनी त्यांना मदत केली होती विमानासाठी. तर ते गेले आणि अगदी शेवटचा महाराष्ट्रातला पर्यटक, शेवटचा बरं का, म्हणजे मी जरी आळंदी माधोबाच्या लोकांसाठी गेलो होतो तरी तिथं जवळजवळ 10 ते 12 विमानं भरून आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना तिथं आले. त्याचे मध्यंतरी व्हिडिओ व्हायरल झाले होते की अगदी लोकांना त्यांचा पुनर्जन्म मिळाल्याची भावना होती. लोक अक्षरशः आमच्या पाया पडत होते, परंतु कृतज्ञ भावनेने आम्ही त्यांचा पाया पडून घेत नव्हतो, कारण ते आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडलं. आणि शेवटच्या विमानामध्ये आम्ही परत डायरेक्टली दिल्लीवरून कनेक्टिंग फ्लाईट होत्या, कारण काश्मीरवरून दिल्लीला आलो, दिल्लीवरून बाकीचे लोक मुंबईला गेले, मंगेशजी वगैरे, आणि आम्ही परत तिथं आलो आणि तिथून परत दुसऱ्याच्या घरी आलो. काही नाही, घरच्यांनी आता कौतुकच केलं. आता ठीक आहे, झालं, गेले लोक आले, तुझी सुरक्षित आलं, त्यामुळे घरच्यांनी कौतुक केलं. आणि घरच्यांनी थोडस एक ही भावना होती की बाबा 2015चा जो किस्सा सांगितला वैद्यकीय क्षेत्रातला, की बाबा गेला आणि कोणाला तरी 1-1.5 लाख रुपये मिळाले, त्यामुळे घरच्यांना वाटलं हा गेला म्हणजे काहीतरी चांगलं काहीतरी काम करून येईल. आणि त्या पद्धतीने आम्ही पेहलगामच्या सुद्धा मिशन मध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि कुठलाही 1 रुपया सिंगल खर्च न करता फुकट सगळ्या लोकांना आपण शिंदे साहेबांच्या राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरी नेऊन सोडायचं. आणि या सगळ्या मोहिमेत तुमचा हात लागला. थोडस आता क्या बात. फुलना फुलाची पाकळी. आपण मिडासची संकल्पना आपल्याला माहित आहे की मिडास नावाचा राजा होता की तो ज्या गोष्टीला हात लावायचा त्या गोष्टीला सोनं होतं. असाच एक समाजकारणी, असाच एक उद्याचा राजकारणी आज माझ्या स्टुडिओमध्ये बसलाय आणि त्याने ज्या ज्या मिशनला हात लावलाय, ज्या ज्या ठिकाणी हात लावलाय, तिथं हा माणूस सोनं घेऊन आलाय, तिथं हा माणूस यश घेऊन आलाय, तिथं हा माणूस लोकांचे आशीर्वाद घेऊन आलाय. म्हणजे थेऊरच्या कानाकोपऱ्यापासून मुंबईपर्यंत असेल आणि मुंबईपासून थेट काश्मीरपर्यंत असेल, जिथपर्यंत हा माणूस रात्र अपरात्र बघत नाही तिथपर्यंत हा माणूस धडपड करत राहतो, सर्वसामान्य माणसांना संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत राहतो. हाच माणूस उद्या तुमच्याकडं विश्वासाने आणि हक्कानं तुमची मदत मागायला येणार आहे. तर तुम्ही ठरवायचंय की अशी माणसं सत्ता नसताना किंवा एक साधा युवक असताना या गोष्टीने धडपडतात, ही माणसं जर खुर्चीवर बसली तर काय पद्धतीने काम करतील, यांचं विजन काय असेल आणि यांची तुम्हाला मदत करण्याची ताकद कितपत वाढली असेल. आता विवेकानं विचार करण्याची वेळ आपली आहे. तर या सगळ्या थेऊर पासून काश्मीर पर्यंतच्या या सगळ्या प्रवासामध्ये, या सगळ्या काय म्हणूया त्याला प्रचंड गुलथापालथीमध्ये तुमचा काय रोल होता, किंवा गृहिणीचा रोल फार महत्वाचा असतो. कारण हे जरी आता मोठेपणाने सांगत असले की त्यांना भारी वाटतं की मी हे केलंय बाबा, पण जेव्हा आपला नवरा लढायला जातो तेव्हा त्या स्त्रीचं मन काय असतं तिला माहिती असतं. आम्हाला ते जाणून घ्यायला आवडेल. मी तरी त्यांच्याकडनं एकच अपेक्षा करते, काही करा पण सांगून करा. म्हणजे आपलं सगळं लक्ष लागत नाही त्यांच्याकडे ना, म्हणजे दिलासा राहतो की हा बाबा 1 तासाने येणार, 2 तास येणार, मी हे कामासाठी चाललोय, मी 2 दिवस येणार नाही. पण ते जरा सांगायचं राहून जाते. हरकत नाही.
या सगळ्या गोष्टींमध्ये आता कुटुंबातली माणसंही काळजी करत असतात किंवा तुम्हाला एक गृहिणी म्हणून काळजी वाटत किंवा मुलंही विचारतात पप्पा कधी येणार आहेत किंवा टीव्हीवरच्या भयावह बातम्यांचा तर आपल्याला प्रकार माहिती आहेत कशा दाखवतील किंवा होती परिस्थिती तशी होती. या काश्मीरच्या या सगळ्या पूर्ण प्रसंगांमध्ये तुमची मानसिकता काय होती? तुम्ही स्वतःला कसं सावरलं? आपल्या भागातील लोक सुखरूप आली पाहिजे हेच मेन ध्येय होतं की त्याची भीती नाही वाटली की आपला नवरा गोळीबार सुरू आहे तिथे जाऊन काहीतरी करत? भीती वाटलीच ना. आपली लोक सुरक्षित आली पाहिजे हेच मेन होतं की काहीतरी करतील आणि शिंदे साहेबांच्या मदतीने जे पथक नेले होतं त्यांच्या मदतीने हे सुखरूप घरी येतील याची गॅरंटी. हा विश्वास होता की बाबा नाना गेलेत म्हणजे कामही होणार आणि नानाही व्यवस्थित घरी पोहोचणार याचा विश्वास होता. क्या बात. हे समाजकारणातले आशीर्वाद आहेत, हे सर्वसामान्य माणसांचा दोबा आहे हो की नाही? आणि तुमची साथ आहे प्रकर्षानं. नानाला जरी रात्री 2:30 वाजता जावं असं वाटलं तरी नानाला विश्वास आहे की मी 2:35 बाहेर पर्यंत घरात या सगळ्या गोष्टी काळजी घेणारी माझी जोडीदार माझ्या घरात आहे, साथीदार माझ्या घरात आहे आणि या सगळ्या गोष्टी निभावून नक्की नेईल. नाना तुमच्या दोघांचंही मला मनापूर्वक कौतुक करायचंय मला किंवा आनंदही वाटतं की अशी जोडी जर प्रत्येक गावात एक असेल ना तर लोकांचं जगणं सोपं होऊन जाईल. आमच्या नायगाव म्हणून एक गाव आहे नायगाव, तर नायगावातले एक पेशंट होते आणि ते माझ्याकडे आमच्या गावातले माझे सरपंच होते कुंजीर, त्यांना घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की माझी मुलगी आहे, लग्न झाल्या, 2 किडनॅप फेल आहे त्यांच्या. आता कुठलेही एखादा इतकी मोठी व्याधी लागली तर जिथं लग्न होऊन गेलेली असती मुलगी तिथेही तिचं मन लागत नाही, त्यांचंही मन तिच्यावर लागत नाही, अशा बऱ्याच गोष्टी होतात. आणि योगाने मी पुण्यात निघालो होतो. आता ते इतके व्याकुळ होते आणि गेले 2-3 दिवस माझ्याकडं सारखे यायचे. परत मी म्हणलं आता हे काहीतरी आपण केलं पाहिजे, सेन्सिटिव्ह गावाशेजारचं गाव आहे. आम्ही गेलो परत मुंबईला आणि मुख्यमंत्री सहायतातून आपण जवळजवळ त्यांना 3-1 लाख रुपयाची 2 लाखाची मदत केली. ऍप्लिकेशन केल्यानंतर ते कोईम्बतूरला केलं होतं. तामिळनाडू मध्येच आहे ना कोईम्बतूर, तर तिकडं कोईम्बतूरला त्यांचं ऑपरेशन केलं होतं किडनी ट्रान्सप्लांटचं. त्यांच्या घरातलेच डोनर होते. आणि नंतर खासदार निधी मधून आपण दिल्लीला प्रधानमंत्री सहायता निधी म्हणूनही आहे, तर खासदार महोदयांच्या माध्यमातून आपण तिथेही पत्र दिलं आणि त्यांच्यातही 2-3 लाख रुपयांची मदत मिळण्यासाठी आपण प्रयत्न केले. आता इतकं समजा 6-7 लाखाचं ऑपरेशन असेल तर 5 लाखाची मदत मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. त्यांना काही ते नंतर आले तर ते मी मुंबईमध्ये माझं एक काम होतं म्हणून मी थांबलो. मग त्यांना मी रात्री मुक्कामाची व्यवस्था केली. त्यांना परत दुसऱ्या दिवशी रेल्वेचं तिकीट काढून दिलं. ते रेल्वेने घरी आले आणि त्यांचा मला एक 8 दिवसांनी फोन आला की हॉस्पिटलमधून आम्हाला फोन आलाय आणि तुमचे 5 लाख रुपये जमा झालेत म्हणून आणि तुम्ही तुमचे पैसे रिफंड घेऊन जा. नाना म्हणले खरंच पैसे 5 लाख रुपये जमा झालेत का? कारण माझा 7 लाख रुपये खर्च 5 लाख कसे काय देतील म्हणले. 1-2 लाख रुपये ठीक आहे बा म्हणले. अहो नाही म्हणले 100% तुम्ही तिकडे जाऊन या. परंतु नंतर हॉस्पिटलने सांगितले बा आम्ही तुम्हाला ते कुरिअर किंवा पोस्टाने तो चेक पाठवून देऊ. जो चेक त्यांच्या हातात आला तरी त्यांचा विश्वास नव्हता की अरे खरंच हे आपण इथल्या इथं जर हॉस्पिटलला जवळपासच्या 10-5 हजार कमी करा म्हणलं तर करत नाहीत. आणि तामिळनाडू किंवा त्या कोईम्बतूर वरून फोन येतोय की तुमचे 5 लाख घेऊन जा. आम्ही तर त्या हॉस्पिटलला सांगितलं स्पष्टपणे की हे पैसे रिफंड त्या पेशंटला करा आणि या पेशंटची परिस्थिती अशी नाही, शेतकरी कुटुंबातला पेशंट आहे. आणि तो चेक त्यांनी पास केला, भरला, चेक पास झाला. चेक पास झाल्यावर त्यांना विश्वास वाटत नाही म्हणून ते बँकेत परत गेले. मेसेज आला त्यांना त्यांचा मोबाईल होता, मला वाटतं 0000 सारखा फोन होता आणि ते आमच्या सरपंचाने ते म्हणले की बाबा हे मेसेज आलाय बाबा. मग ते बँकेत गेले आणि म्हणले पुस्तक भरून घेतलं त्यांनी. ही किस्सा त्यांनी मला नंतर सांगितलं आणि ते पुस्तक भरलं. त्यांच्या लक्षात आलं की खरोखर 5 लाख रुपये जमा झालेत. तो व्यक्ती संध्याकाळी माझ्या घरी आला आणि घरी आल्यावर मला म्हणले नाना आपल्याला जेवायला जायचं. का हो? तर म्हणले राव तुम्ही एवढी मदत केली. आणि त्यांच्या हात खिशात एक पॉकेट होतं आणि त्या पॉकेटात एक 25,000 रुपये घेऊन आले होते आणि मला म्हणले जेवायला जायचंय. म्हणलं माफ करा, मी एखाद्याला जर मदत केली तर त्याचा चहा सुद्धा पित नाही. तुमची मुंबईत मला जेवण खावण राहणं रेल्वेचं तिकीट मी काढून दिलं, हे तुमचं जेवण म्हणलं मी कदापि घेणार नाही आणि मी असल्या कुठल्याही प्रलोभनाला कधीही बळी पडत नाही. मग त्यांनी हळूच खिशातलं पॉकेट काढलं. म्हणले नाना जरा राहू दे. म्हणलं काय आहे? ते म्हणले पैसे. म्हणले कसले? एवढे 5 लाख मिळले. म्हणले 25,000 तुम्हाला राहू दे, तुमचा किती खर्च झालाय? अहो म्हणलं हे असले धंदे म्हणलं मी कधी करत नाही, हे पैसे तुम्हाला ठेवा आणि म्हणलं आपण जेव्हा जाऊ बिल मी भरतो. कारण तुम्ही एवढ्यात म्हणजे एखाद्या व्याधीने माणूस पिचळलेला असेल आणि त्याचा चहा पाणी त्याचं जेवण त्याचे पैसे घेणं हे म्हणलं माझ्या रक्तात नाही. हे तुम्ही तुमचे पैसे परत घेऊन जा. आणि त्या बिचाऱ्या माणसाला मी परत कुंजेवढे गेलो, ते जेवण केलं आम्ही 2 ठिकाणी आणि त्यांना आम्ही घरी आणून सोडलं. अशी काही किस्से आहेत की लोकांना वाटलं की बाबा एवढे 5 लाखाची मदत केली म्हणल्यावर आपण या व्यक्तीला काहीतरी हे करावं.
म्हणलं जर हे केलं असतं आम्ही इथवर पोहोचतो नसतो म्हणलं. कुठेतरी आम्ही प्रामाणिकपणे राहिलो म्हणून आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. की चॅरिटेबल हॉस्पिटल नावाचा एक प्रकार आपल्या महाराष्ट्रात आहे. माझ्या पुण्यात 59 चॅरिटेबल हॉस्पिटलचा आणि तुमच्यासारख्या सगळ्याकडे फिरणाऱ्या माणसाच्या हा किस्सा नजरेतून सुटला असेल की नाही मला माहिती नाही, पण मला गारानच घालायचंय की नुसती नावाची चॅरिटेबल हॉस्पिटलच आहे. तो बरोबर, एखादा फारच मोठा प्रसंग घडला मंगेशकर हॉस्पिटल सारखा तरच तो टीव्हीवर झळकतो आणि मग तुम्हाला जाग येते सरकार म्हणून. तुम्ही सरकारमध्ये नाही आहात पण सरकार पण तुम्ही आमचा आवाज घेऊन जाऊ शकाल म्हणून तुम्हाला हे कारण आहे. तर जेवढी हॉस्पिटल्स आहेत ते तुम्हाला मी एक व्यक्ती म्हणून त्यातला एक पेशंट म्हणून माझा अनुभव सांगतो की चॅरिटीच्या नावानं काहीही माणसं करत नाही. आल्या पेशंटला सरळ सांगतात की हे खाजगी हॉस्पिटल आहे. तुम्हाला एक नाही 10 नावं मी घेऊन सांगेल पण आता इथं मला ती नावं घ्यायची नाही. बरोबर. तर त्या लोकांनी खऱ्या अर्थाने चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणून त्याची यंत्रणा चालवावी. चॅरिटेबल हॉस्पिटलच्या पाठी बाहेर जे काही त्यांचे नियम आहेत, ज्या सवलती आहेत, ज्या काही शिल्लक खाटा आहेत, ज्या काही राखीव गोष्टी आहेत, ज्या विशेष शासनानं सांगितलेल्या आहेत आणि त्या बेसवर ही हॉस्पिटल सवलती उपटत आहेत. जनतेच्या पैशावर त्यांची दुकानदारी चालवतात. बरोबर. हा सगळ्यात मोठा अपयश आहे. सर्वसामान्य माणसाला तिथं नाडलं जात आहे, सर्वसामान्य माणसं तिथे पिळवणूक होते आहे. तर या सगळ्या गोष्टीवर तुम्ही काय करणार आहात? आपल्याच भागातलं एक हॉस्पिटल पंचतारांकित हॉस्पिटल आहे. तर 2000 साधारणतः 19-20 ची गोष्ट असेल. असंच तुम्ही सांगितलं त्याच पद्धतीनं त्यांनी पेशंटकडे पैसे घेतले होते आणि त्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये पण हे सर्रास सगळे हॉस्पिटल्स करतात. म्हणजे डॉक्युमेंट्स तर घेतायत, तुम्ही चॅरिटीच्या केसमध्ये तुमचं नावही टाकतायत. लोक अडाणी येतो किंवा माझ्यासारखा शिकलेला माणूस जिथं संभ्रमित झाला, वडील माझे 75 वर्षाचे वय आहे त्यांचं आणि डायलिसिस सारखी केस आहे, जगड्या मरण्याचा विषय आहे, काय करणार माणूस? आणि अशा वेळी जर ही हॉस्पिटल्स दुहेरी बघत असतील आणि गोष्टी सरकारला कळत नाहीत, याच्यावर आमचा विश्वास नाही. कार्यकर्ता म्हणून काय करणार? तर ह्याच्यामध्ये 2020-21 साली 19-20 सालीच्या गोष्ट असेल तर आमच्या गावातली काही पेशंट होते. एक बोडके होते, थिऊर फाट्यावरचे बोडके होते आणि मला वाटतं एक हारगुडे पेशंट होते. तर ह्या 3 पेशंटची माझ्याकडे तक्रार आली की बाबा नाना आम्ही पैसे भरलेत परंतु ते म्हणले 8 दिवस होतील 15 दिवस होतील, त्यातले काही 1-2 पेशंट एक्सपायर पण झाले. मी हॉस्पिटलला गेलो, कॉन्टॅक्ट केलं की बाबा तुम्ही ह्या गोष्टीमध्ये महात्मा फुलेमध्ये तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं आहे, मग महात्मा फुलेचे पैसे आलेत का? मग त्यावेळेस सुधाकर शिंदे म्हणून IAS अधिकारी आहेत, तर ते महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे CEO होते. तर मी माझी गाडी घेतली, ह्या 3 पेशंटला घेतलं, गाडी टाकलं, तिकडे गेलो. तर तिथे गेल्यावर मला असं कळालं की ह्या पेशंटला ऍक्च्युली 1.5 लाख रुपये ह्या योजनेत मंजूर झालेले आहेत, ते हॉस्पिटल जमा झालेले आहेत. म्हणजे ह्या हॉस्पिटलनं त्यांच्याकडनंही पैसे घेतले, पेशंटकडनं शासनाकडनंही घेतले, अशी दुहेरी फसवणूक केली. तिथं आम्ही लगेच त्यांच्यावर FIR दाखल केली. म्हणजे त्या योजनेचे जे CEO त्यांच्याकडे आम्ही एक लेखी तक्रार दिली. लेखी तक्रार दिल्यानंतर त्यांची इन्क्वायरी झाली, त्यांचं 33-35 लाखाचं बिल अडवलं गेलं. मग ह्या हॉस्पिटलचे CEO, हॉस्पिटलचे मालक सगळ्यांचे मला फोन की या तुम्हाला भेटायचंय, तुम्हाला आपण चांगलं काम करायचंय. अरे म्हणलं तुमच्याकडे हॉस्पिटलची पायरी चढायचं नाही म्हणलं मला ह्या केसमध्ये, कारण तुम्ही मला प्रलोभनाला म्हणलं मी बळी पडणारा माणूस नाहीये. कारण एक माझं प्रलोभनाला जर मी बळी पडतो पुढच्या अनेक लोकांचा जीव धोक्यात येणार आहे. त्यांनी मला मॅनेज करायचा खूप प्रयत्न केला पण मी त्यांना मॅनेज झालो. मी त्यांना म्हणलं तुम्ही जोपर्यंत त्या पेशंटचे पैसे देत नाहीत तोपर्यंत आम्ही तुमची FIR दाखल केलेली आहे, ती मागे घेणार नाही. योगायोगाने आजही त्यांचे पैसे अडकलेलेच आहेत, ते पैसे आजही त्यांना मिळत नाहीयेत. त्यामुळे किमान ते हॉस्पिटल आम्ही सरळ करू शकलो आणि ते हॉस्पिटल आता थोडं का होईना किमान आमच्यामुळे थोडं सरळ झालेलं आहे. आणि त्या विशेष लोकांना त्या हॉस्पिटलचे परत पैसे देण्याची ऑर्डर महात्मा फुले जन आरोग्य CEOचे CEO साहेबांनी काढले. आणि त्या पेशंटला एक जण त्या शेतामध्ये पाणी धरत होते, त्यांना पाणी धरता फोन की बाबा तुमचे ते पैसे आलेले आहेत आणि ते तुमचे पैसे तुम्ही घेऊन जा. म्हणजे त्या आमच्या मुंबईच्या एका ट्रिपमुळे त्या प्रत्येक पेशंटला 1 लाख कुणा 1.5 लाख असे जे काही पैसे भरले ते सगळे रिफंड झाले. आणि ते चेक दिले की म्हणलो चेक काय गॅरंटी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलचं कुठं वाद घालत बसणार आपण. आता हे मुंबईला 1 दिवस वेळ दिला मग ठीक आहे, उद्या कोर्टात चेक बाउन्स झाला ती केस करायची कुठं, पेशंटला सांभाळायचं चेक बाउन्सची केस आपण करत बसायच्या. तर म्हणलं चेक पास होईपर्यंत म्हणलं NOC द्यायची नाही आपली. म्हणजे ते चेक पास झाला, अकाउंटला मेसेज आला, त्यांना म्हणलं पुस्तक भरून आणा, तुमचं समाधान झालं की मग हॉस्पिटल जाऊन लिखी द्या की आमची तक्रार आम्ही मागे घेत आहे. म्हणजे त्या अशा काही केसेसमध्ये आता थोडंसं एक समाजसेवक किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा अशा हॉस्पिटलला वटणीवर आणणं खूप गरजेचं आहे. तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला मान्य आहे काही गोष्टींना मर्यादा असतील किंवा तुम्ही जिथं पोहोचलाय तुम्ही केलंय किंवा तुमच्यापर्यंत जी माणसं पोहोचली त्यांचंही झालंय, पण जी माणसं तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये किंवा जिथं तुम्ही पोहोचलेले नाही आहात
तर या सगळ्या प्रसंगांमध्ये जेव्हा तुमच्याकडे उद्या सत्ता येईल, तुम्ही एवढं काम करताय, लोक विश्वास ठेवतील, विश्वास ठेवल्यानंतर एखादा शब्द काय देणार आहात किंवा लोकांना काय तुमच्यापर्यंत न पोचता हे काय होईल यासाठी काय तर याच्यामध्ये मुद्दा क्रमांक 1 मी 3 मुद्दे सांगतो. तर त्याच्यामध्ये आपण जर धर्मादाय कार्यालय हॉस्पिटल आहे, धर्मादाय कार्यालय आहे आपल्या चॅरिटी कमिशनर ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये चॅरिटी कमिशनर होतो, तर ह्या चॅरिटी कमिशनरकडे आपण जर गेलो, रितसर आपलं ऍप्लिकेशन जर केलं तर ते डायरेक्टली हॉस्पिटलला पत्र काढतात. मायबाप लोक हो, हा अतिशय मुद्दा महत्वाचा आणि कळकळीचा आणि संवेदनशील आहे, लक्षपूर्वक आहे. तर ह्या हॉस्पिटलमध्ये जर आपण ऍडमिट होण्याच्या अगोदर आता कुठली व्याधी झाली, तर समजा ठीक आहे अटॅक असेल, हृदयविकाराचा झटका, तर तो इमर्जन्सी होतो. परंतु जवळजवळ 80, 85, 90% आजार हे आपल्याला माहिती असतात किंवा त्याच्यामध्ये 2 दिवसाचा पिरियड असतो की त्याच्यामध्ये आपण 2 दिवसामध्ये ऍडमिट झालं पाहिजे आणि त्याच्यावरती उपचार केले पाहिजेत. जरी हृदयविकाराचा झटका असेल तरी जे धर्मादाय हॉस्पिटल, चॅरिटेबल हॉस्पिटल, त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबातला एखादा सदस्य जर धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये गेला आणि त्यांनी रितसर ऍप्लिकेशन केलं, तर पुढच्या 1 तासाभरामध्ये त्यांना लगेच त्या हॉस्पिटलच्या नावाने पत्र येतं की ह्या रुग्णाला धर्मादाय योजनेमध्ये समाविष्ट करून याचा उपचार धर्मादाय योजनेमध्ये करण्यात यावेत. भले ते समजा जर निर्धन पेशंट असेल तर त्याला 100% मोफत केलं जातं. जर समजा तो पेशंटचा उत्पन्न पॉवर्टी लाईन असेल, दारिद्र्य दारिद्र्य 100% होतं. जर दारिद्र्य नसेल, त्याचं केशरी रेशनिंग कार्ड असेल तर ते केशरी रेशनिंग कार्ड 50% सवलतीच्या दरात त्याच्यावर उपचार केले जातात. तर माझी एक विनंती समजा आपले जे काही प्रेक्षक हे ऐकतायत की जर असं काही झालं तर आमच्यासारख्यानं संपर्क कराच, परंतु काही बाहेर गावातले असतील किंवा जे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांनी आपापल्या तालुक्यातल्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणच्या चॅरिटेबल हॉस्पिटलला जाऊन रितसर अर्ज केला की पुढच्या 1-2 तासामध्ये ते त्या हॉस्पिटलला पत्र देतात. ते पत्र घेऊन जर तुम्ही हॉस्पिटलला गेलात तर त्याचा स्पेसिफिक उल्लेख असतो की बाबा 30% चॅरिटी, 40% चॅरिटी, 50% चॅरिटी. तर असे उपचार तिथं आपल्याला तितक्या कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी केले जातात. आता दुसरा मुद्दा आहे की आता समजा ह्या निवडणुकीचं सत्र आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, तर जिल्हा परिषदेची सुद्धा मला वाटतं जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष होते तर त्यांच्या काळामध्ये ही योजना सुरू होती. परंतु आता जसं प्रशासक बसलेत की 2-3 वर्षांपासून तर माझा जायचा योग कमी आला. पण जिल्हा परिषदेची सुद्धा वैद्यकीय योजना आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष वैद्यकीय योजना आहे. तर ह्याच्यामधनं त्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे. जसं की पुणे महानगरपालिकेची शहरी गरीब योजना, त्या शहरी गरीब योजनेमध्ये 50,000पासून तर मॅक्स कमाल योजना त्यांची 2 लाखाची आहे. या 2 लाखापर्यंतचे उपचाराचा खर्च हे पुणे महानगरपालिका करते. ज्यावेळी ह्या मायबाप जनतेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी जाऊ तरी ही 15,000 रुपये मदत प्रत्येक पेशंटला त्या ठिकाणी चांगल्या म्हणजे जे काही गंभीर आजारांवर केली जाते. तर माझं मते समजा पुणे महानगरपालिका जर समजा इन्शुरन्स काढून प्रत्येक भागात राहणाऱ्या लोकांचा 1-2 रुपयांचे इन्शुरन्स काढून जर समजा 2 लाखापर्यंतची मदत करत असेल, ठीक आहे ग्रामीण भागात उत्पन्न कमी आहे, जिल्हा परिषदेचा स्वनिधी किंवा स्व इन्कम कमी आहे, जसं महानगरपालिकेला वेगळी सोर्सेस आहेत किंवा जसं आपल्या ग्रामपंचायतच्या घरपट्टी असेल किंवा मालमत्ता कराच्या काही रक्कम मिळतात, तसं जिल्हा परिषद तो इन्कम ग्रामपंचायतला असल्यामुळे तो जिल्हा परिषदेला मिळत नाही. तो इन्कम महापालिका स्वनिधीमध्ये त्याचं तयार होतं, त्यामुळे ते देऊ शकतात. पण जिल्हा परिषदेला अशी काहीतरी योजना केली पाहिजे असं मला वाटतं. किमान 50,000 ते 1 लाख रुपयाची मदत मिळावी. आता जर किडनी ट्रान्सप्लांट सारख्या पेशंटला जर 25 लाख रुपये खर्च असेल, ठीक आहे राज्य सरकारचे 2 लाख, केंद्र सरकारचे 3 लाख, त्याच्यानंतर समजा इतर बाकी ट्रस्ट असतील चॅरिटेबल ह्यांचे 25,000, 50,000 तरी आपला तो 7 ते 8 लाखाच्या पुढे आकडा जात नाही. एखादा सर्वसामान्य घरातला कुटुंबातला माणूस असेल तर त्यांनी हा 25 लाखाचा खर्च करायचा कसा? तर ह्याच्यासाठी ही आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा 15,000 रुपयाच्या ऐवजी आपण 50,000 कमाल मर्यादा किंवा कमाल मर्यादा 1 लाखापर्यंत कशी करता येईल ह्याच्यासाठी सुद्धा मी काही गोष्टींचा एक रोडमॅप तयार केलेला आहे. तर तो रोडमॅपची अंमलबजावणी पुढच्या 4-6 महिन्यांमध्ये करणार. जर सत्ता नशिबाने सगळ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने जर त्या ठिकाणी गेलो तर जसं मुख्यमंत्री सहायता कक्ष आहे तसा पुणे जिल्हा परिषद वैद्यकीय मदत कक्ष एक स्थापन करून की त्याच्यामधून सर्वसामान्य कुटुंबाची जी 15,000ची मदत आहे ती कशी जास्तीत जास्त वाढेल आणि ग्रामीण भागातल्या पुणे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना याचा कसा फायदा होईल ह्याच्यासाठी मी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. जशा प्रकारे की मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता समिती किंवा कक्ष स्थापन करण्यामध्ये तुमचा खारीचा वाटा होता, तुमचा तिथे प्रत्यक्ष सहभाग होता, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुमच्यातून हे काम घडून गेलं. आता तुम्ही लोकांना झेडपीसाठी मत मागताय, लोकांना विश्वास मागताय, त्यांची सोबत मागताय, लोक तुम्हाला सोबत देतील आणि तुम्ही जिल्हा परिषदमध्ये जाणार आहात, पुण्याच्या जिल्हा परिषदमध्ये जाणार आहात. तर तशाच प्रकारचे काही काम किंवा तशाच प्रकारचे काही कक्ष जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करता येऊ शकणार आहे का किंवा तसं काय तुमचं विजन आहे का?
मी तुम्हाला आता यापूर्वी पण सांगितलं की जिल्हा परिषदेच्या लेवलला आता जे काही निधी दिला जात होता आता एवढ्या 2 वर्षामध्ये काही माझा जायचा योग आला नाही 2-3 वर्षामध्ये, तर 15,000 रुपयापर्यंतची मदत त्या ठिकाणी केली जायची. पण ही 15,000ची मदत ही अत्यंत तुटपुंजी मदत आहे की जसं की समजा इंदापूर तालुक्यातला, जुन्नर तालुक्यातला, आंबेगाव तालुक्यातला जर एखादा समजा पेशंट एसटीने जर यायचंय म्हटलं तरी त्याची किमान 1,000-2,000 रुपये जेवण खाणं राहणं, त्या 15,000तले जर 2-3,000 रुपये असे खर्च झाले तर त्या बिचाऱ्या माणसाला मदत काय मिळणार आहे. आणि जर गंभीर आजार एखादा किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांटचा पेशंट असेल किंवा एखाद्याला ब्रेनची सर्जरी असेल किंवा एखाद्याच्या जर गुडघ्याच्या खांद्याच्या हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट सारखे पेशंट असेल तर ह्याच्यामध्ये 15,000 रुपयात मला वाटतं फक्त MRIच होईल. बरं, ही मदत काय काय पडत मिळणार आहे असंही नाही. तेही नाही. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी एक आरोग्य यंत्रणा जशी पुणे महानगर शहरी गरीब योजना आहे तशी आपण जिल्हा परिषद गरीब योजना काही करता येऊ शकते का, ह्याच्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न राहील. आणि यापूर्वी पण मी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष नानासाहेब देवकर यांच्याकडे मी मागणी केली होती. परंतु जसं की आम्ही मुख्यमंत्री सहायता कक्ष स्थापना करताना आम्हाला काही लोकांनी नावं ठेवली, हे कुठं असतं का, लाख रुपये देतात का, एखादा जरी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून पेट्रोल पंप, पाईप किंवा ताडपत्री शेतकऱ्यांना मिळते, ती जरी असेल तर ती 75% सबसिडी मिळते. त्यासाठी ऍप्लिकेशन करा, हे रेशन कार्ड, आधार कार्ड नाही 7-12 तो द्या. एवढे असे म्हणले 2-3 लाख रुपये वाटायची कामं शासन कधी करणार नाही, ती शासकीय सगळ्या चौकटीतच ते होणार. त्याच्यामुळे ते थोडं त्या ठिकाणी नाना म्हणले की आपण त्याच्यावर एक समिती गठीत एक अहवाल घेऊन तो करू. दरम्यानच्या काळामध्ये त्यांचाही थोडासा कार्यकाल संपला आणि प्रशासक राज चालू झाला. परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर समजा माझ्यासारखा तळमळीचा कार्यकर्ता जर त्या ठिकाणी गेला तर मी निश्चितपणाने तुमच्या या व्यासपीठावर आश्वस्त करू इच्छितो की ही योजना पुढच्या 5 वर्षामध्ये अंमलात आलेली असेल. जरी या योजनेसाठी जिल्हा परिषद जर सक्षम नसेल आर्थिक समीकरणांमध्ये तरी जिल्हा परिषदेचं आर्थिक समीकरण बळकट करण्यासाठी राज्य सरकारची काय मदत करता येऊ शकते का. जसं की महात्मा फुले योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक घटकाचा, राज्याच्या प्रत्येक नागरिकाचा विमा काढला जातो. त्याला मला वाटतं त्याचं विम्याचं रक्कम मला एक्झॅक्टली माहित नाहीये, परंतु काही कोट्यवधी रुपयाची विमा त्या ठिकाणी काढला जातो. जसं शेतकऱ्यांसाठी ज्याच्या नावावरती 7-12 असलेल्या शेतकरी बांधवांसाठी जर त्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला, भलेही सर्पदंश असेल, विहिरीमध्ये पडून असेल, अपघातामध्ये असेल, रेल्वे अपघातामध्ये असेल, रस्ते अपघातामध्ये असेल, तर त्याच्यासाठी राज्य शासनाकडनं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात म्हणून एक विमा म्हणून एक योजना आहे की ज्याची पहिला लाभार्थी मी 2008 साली आमच्या थेऊर गावातल्या आमच्या काकडे कुटुंबातला केला होता. गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता 2008-9 साली. त्यांना आपण त्यावेळेचे 1 लाख रुपये मिळून दिले होते. त्यामुळे त्या योजनेमध्ये राज्य शासन प्रत्येक शेतकऱ्याचा विमा काढतं. 12-15 कोटी रुपये त्याला काही त्याचं मला वाटतं EMI असेल त्याचा किंवा त्याचा प्रीमियम असेल, मला सांगता येत नाही एक्झॅक्टली आकडा, मी अंदाजे सांगता. असा विम्याची रक्कम जर आपण राज्य शासनाकडे घेतली, आरोग्य विभाग असेल किंवा मुख्यमंत्री सहाय्यता योजना असेल किंवा इतर समजा वैद्यकीय मंत्रालयाकडनं असेल, वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडनं असेल, जर असा काही प्रीमियम जर राज्य शासनाकडनं जिल्हा परिषदेची आर्थिक सोबत मजबूत करण्यासाठी वैद्यकीय जर देता आला, आपणही जशी पुणे महानगरपालिकेची शहरी गरीब योजना आहे 2 लाख रुपये देतात, तशीच पुणे जिल्हा परिषद गरीब योजना ही आपण तयार करून आपण हे 2 लाख रुपये देण्याचं प्रयोजन येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी या व्यासपीठावर जाहीर करतो की हे मी काम बाकी एखादं काम कमी करू, परंतु आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागातील स्ट्रॉंग करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी हे काम पुढच्या 5 वर्षामध्ये मी केल्याशिवाय थांबणार नाही. कारण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपण जर काही करू शकलो नाही आणि आपला कार्यकाल संपून आपण जर परत घरी गेलो तर त्याच्यामध्ये पश्चातापाची भावना निर्माण नाही झाली पाहिजे. ह्याच्यासाठी येणाऱ्या 5 वर्षामध्ये ह्या जिल्हा परिषदेमध्ये लवकरात लवकर ही योजना अंमलबजावणी करण्याचा मानस आहे माझा. म्हणजे ही तुमची प्रायोरिटी आहे, हा तुमचा शब्द आहे, हा तुमचा संकल्प आहे. पुणे जिल्हा परिषदेत राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की एवढं आरोग्य क्षेत्रात एवढं काम करणारा हा माणूस आपल्या व्यासपीठावरून तुम्हाला शब्द देतोय की आरोग्य क्षेत्रातल्या अडचणींसाठी प्रत्येक वेळेस मुंबईला पडायची गरज नाही. ही कामं पुण्यातून सुद्धा होतील, पुण्याच्या झेडपीतून सुद्धा होतील आणि त्यासाठी या माणसाला तुमची साथ हवी. नाना, सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून असेल, शासकीय मदतीच्या माध्यमातून असेल, तुम्ही लोकांसाठी भरपूर काही गोष्टी, मंगेशी चिवटे सर असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा आणखी ज्ञात अज्ञात तुम्हाला म्हणजे सोबत देणारे, तुम्हाला साथ देणारे, ते ताकद असणारे भरपूर लोक आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत आलाय आजपर्यंत.
पण याच्यात आणखी काय तुमचं वैयक्तिक एखादं स्वप्न तुमचं आहे का, की ही कामं मी करत आलोयच पण हे माझं मोठं स्वप्न आहे की जे मला साकार करायचं आहे? याच्यामध्ये सर की जसं आपण पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेबद्दल चर्चा केली, राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहायताबद्दल चर्चा केली, प्रधानमंत्री सहायताबद्दल आपण चर्चा केली, त्याच्यानंतर आपण पुणे जिल्हा परिषदेच्या बद्दल आपण चर्चा केली. तर ह्याच्यामध्ये जसं की ठाण्यामध्ये गंगूबाई संभाजी शिंदे नो कॅश काउंटर हॉस्पिटल आहे, त्याचं नावच आहे गंगूबाई संभाजी शिंदे नो कॅश काउंटर. म्हणजे कॅश तर काउंटरच नाही. कॅश काउंटरचा विषय अजिबात इथं नाहीये. बरं. त्याच्यानंतर दुसरं आनंदी साहेबांच्या नावाने एक हॉस्पिटल ठाण्यामध्ये आहे. एक माझा संकल्प आहे, एक माझा मानस आहे की येणाऱ्या 5 वर्षात शक्य होईल. काय होतं, सगळ्या गोष्टी बोलणं सोपं आहे पण त्या गोष्टी कृतीमध्ये येणं किंवा आणणं हे प्रचंड कठीण काम असतं शासकीय पातळीवरती. असं एखादं हॉस्पिटल करण्याचा माझा मानस आहे की जे हॉस्पिटलमध्ये आपल्या हवेली तालुका असेल किंवा पुण्यातल्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी मोफत उपचार केले जावेत. त्याच्यातनं शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजना आता जसं की त्यांना ठाणे महानगरपालिका थोडी मदत करते. ठाणे महानगरपालिका मदत काय करते, तर जे काही समजा डिफरन्स अमाऊंट आहे 20,000, 25,000, 5,000, 10,000, 50,000 ही ठाणे महानगरपालिका त्यांना पेड करते. आता तशी आपली पुणे महानगरपालिकेची स्वतःची शहरी गरीब योजना आहे, त्यामुळे ती आपल्याला मदत करू शकत नाही. पुणे जिल्हा परिषदेची योजना आपण आता सक्षम करण्यासाठी विचार करतोय. तसा मला ह्या आपल्या म्हणजे जिल्हा परिषद गट तर आहेच, परंतु परिसरातील लोकांसाठी पुणे जिल्ह्यासाठी पूर्ण पुणे जिल्ह्यासाठी म्हणून हवेली तालुक्यातल्या लोकांसाठी म्हणून आपल्याला नो कॅश काउंटर हॉस्पिटल पुढच्या 5 वर्षाच्या कमाल 10 वर्षाच्या आत 5 वर्षातच त्याचं स्ट्रक्चर उभं करायचं आहे आपल्याला. तर हे एखादं नो कॅश काउंटर हॉस्पिटल मला उभं करायचंय आणि त्यासाठी जी काही जागा लागेल, आता ही जागा जर हायवे जरी कडेला घ्यायची झालं, आता त्याला जागेचे बाजार शासकीय बाजार मूल्य वगैरे आता वेगळे वेगळे आहेत. तर ह्या माध्यमातून इमारत उभी करण्यासाठी शासन फक्त योजना देतं, पण इमारत उभी करणं किंवा सगळं स्ट्रक्चर उभं करणं, व्हेंटिलेटर, ICU ह्या सगळ्या सुविधा निर्माण करणं ह्या थोड्याशा कठीण बाबी आहेत. त्याला काही CSR असतील, वेगळ्या कंपन्यांच्या मदती असतील किंवा आपणही त्यात काही थोडा आपला शेअर टाकावा लागणार आहे. त्यावेळी ही नो कॅश काउंटर हॉस्पिटलची संकल्पना अस्तित्वात येईल. परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की 5 ते 10 वर्षाच्या आत ही संकल्पना मी सतत उतरवणार आहे आणि ते उतरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि ज्या दिवशी युवराज काकडे स्थापित नो कॅश काउंटर हॉस्पिटल तयार होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं माझ्या आरोग्य सेवेचा कोरम पूर्ण झालेला असेल असं मला वाटतं. इयत्ता 10वीतला युवराज विक्टर गाडीवर एखाद्या पेशंटला घेतो, एका मित्राला घेतो आणि ससूनच्या दिशेने निघतो. एक तळमळ असते की या माणसाला माझ्याकडून काहीतरी माहिती नाही काय होणार आहे किंवा कितपत होणार आहे हेही माहिती नाही, पण धडपड आहे की काय करूया चला. तिथून सुरू झालेला हा प्रवास मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षापर्यंत जातो. तिथून तोच प्रवास पहलगाम पर्यंत पोहोचतो किंवा खेड्यापाड्यातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतो. असा हा सर्वस्पर्शी आरोग्य क्षेत्रातलं तुमचं काम आहे आणि म्हणून लोक तुम्हाला आरोग्यदूत म्हणतात. लोक त्यांच्या पत्रिकेवर लग्नाचे असेल किंवा त्यांच्या बॅनरवर असेल तर प्रेमानं, जाणीवेनं आणि आवर्जून आरोग्यदूत लिहितात. हे का लिहितात हे सगळं तुमच्या या मुलाखतीतून आम्हाला कळालेलं आहे आणि लोकांना देखील नक्कीच समजलं आणि उमजलं असेल. धन्यवाद. तर हे सगळं करत असतानाच इतर काही गोष्टींचाही माझा रिसर्च सांगते की तुम्ही इतर क्षेत्रातही जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथे तुम्ही तुमचं काम करण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय. आता तुम्ही थेऊर मधून येता आणि थेऊर म्हणलं की चिंतामणी, की जो सगळ्यांची चिंता हरतो तो चिंतामणी. आता हा चिंतामणीच्या गावातला हा युवराज आहे की जो लोकांच्या सगळ्या चिंता हरायचा प्रयत्न करतो. जेवढं यश येतं तेवढं त्यात आणि तेच त्याचं समाधान आहे आणि तेच त्याचं पारितोषिक असतं. तर तीर्थक्षेत्र आहे, थेऊर हे तीर्थक्षेत्र आहे आणि माझा रिसर्च असं सांगतं की तुम्ही जरी फक्त थेऊरमधून तुम्ही असाल, थेऊरमधून तुम्ही आलातला तरी महाराष्ट्रभरातल्या अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये तुम्ही तुमचा जे काही तुमची ओळख आहे, जे काही तुमचं सामाजिक नेटवर्क आहे, तर त्या सगळ्यांचा उपयोग करून तुम्ही तिथेही काही कामं केलेली आहेत. तीर्थक्षेत्र विकासाची कामं असतील, ठीक आहे नाही, तर त्याबद्दल काय सांगता येईल? ज्यावेळी 2016-17 साली आमच्या आई सरपंच होत्या थेऊर गावच्या, तर अष्टविनायकातला मला वाटतं कुठलंच देवस्थान हे ब वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये नव्हतं. तर त्यावेळी मी म्हटलं की बाबा ही ब वर्ग तीर्थक्षेत्रातून ऐकून होतो काय आहे काय काय, तर आपलं किमान आपण आपल्या आई सरपंच असताना किंवा इतरही त्यानंतर बाकी काही गावातले सरपंच झाले, तर आमच्या आई सरपंच असताना तो प्रस्ताव आम्ही ब वर्गाचा तयार केला. तो तयार केला. एक त्याच्यातलं एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की त्यावेळी मी सांगलीतनं नुकताच पुण्यात मध्ये आलो होतो, स्थायिक झालो होतो, सांगली सोडली होती.
आणि तिथं गुड्डापूर म्हणून एक देवस्थान आहे, गुड्डापूर सांगलीला. सांगलीला. बर. तर त्या गुड्डापूर देवस्थानची फाईल मला तिथल्या माझ्या एका मित्राने दिली होती की असा असा प्रस्ताव असतो. ती फाईल मी थेऊरला बाय पोस्ट पाठवली बर. आणि त्यांना म्हणलं काम चालू करा. दरम्यानच्या काळात मी 4-6 महिने इकडे आलो, तो पण त्याचे पेपर तयार झाले. ते पेपर आम्ही मंत्रालयात दाखल केल्यानंतर 4-6 महिने दर्जा मिळाला. त्यावेळी आमच्या गावच्या सरपंच मला वाटतं संगीताताई तारो आणि सुरेखाताई कुंजीर होत्या आणि तो दर्जा मिळाल्यानंतर आमच्या गावात देवस्थानातला गणपती मंदिराकडे जाणारा जो आता नवीन रस्ता झालेला आहे, तर त्या रस्त्यासाठी जवळजवळ एक 50 लाख रुपये निधी उपलब्ध झाला. त्यानंतर आमच्या थेऊर गावातला पेशवाडा आहे, त्या पेशवाड्यामधल्या कॉन्क्रिटीकरणासाठी जवळजवळ 1 कोटी रुपये निधी मंजूर झाला. नंतर आमचं भक्त निवास आहे, तर लवकरच ते भक्त निवास पण आम्ही अष्टविनायकातल्या कुठल्या देवस्थानात नसेल असं भक्त निवास केलं आहे. ठीक आहे, थोडंसं भक्त निवासचं काम आता शासकीय पातळीवरच्या निधीच्या कमतरतेमुळे थोडंसं प्रलंबित आहे, धीम्या गतीने सुरू आहे. परंतु अष्टविनायकातल्या 8 गणपतींच्या सगळ्यात देवस्थानांपैकी उत्तम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि हे काम करता करता आपण म्हणलं नुसतं आपल्याच गावाचं बघण्यापेक्षा आपल्या गावाचं झालंय. मग नंतर आम्ही मोरगावसाठी प्रयत्न केले, लेणारीसाठी केले. आज लेणारी देवस्थानचंही काम चालू आहे, भक्त निवासचं, शौचालयाचं. ओझर देवस्थानसाठी आपण प्रयत्न केले. ओझर देवस्थानचे रिटर्निंग वॉल असेल, ते मंदिराकडे जाणारा रस्ता असेल, त्याचंही आपण काम केलेलं आहे. म्हणजे असं अष्टविनायकाच्या जवळ 4 ते 5 देवस्थानांना आपण थेऊर सोबतही त्यांनाही मदत करायचा प्रयत्न केला. आपली ओळख आहे, आपल्या ओळखीचा फायदा बाकीच्या इतर लोकांना किंवा इतर देवस्थानांना झाला पाहिजे, त्यासाठी आपण अष्टविनायकाचे 4-5 देवस्थान हे करता करता बाकीच्या काही देवस्थानांचे लोक आले. योगायोगाने ज्या गुड्डापूर देवस्थानची फाईल आणली आणि त्या फाईलवर मला दर्जा मिळाला, त्या दर्जावर मी अनेक 8-10 देवस्थानांना दर्जा दिला. त्या देवस्थानचं काम माझ्याकडे आलं होतं, कारण त्यांची फाईल 7 वर्ष मंत्रालयात प्रलंबित होती. मग मी त्या देवस्थानची प्रलंबित असलेली 7 वर्षाची फाईल आणि ज्या फाईलवर माझी फाईल झाली होती त्या देवस्थानाला आपण 5 कोटी रुपयाचा निधी जवळपास मंजूर करून दिला. मग तो क्रायटेरियामध्ये बसत नव्हता, कारण एकदम शासनाला इतके पैसे एका देवस्थानाला देत नाही. परंतु त्यांचे काहीतरी उपकार आपल्यावर होते की त्यांच्या फाईलवर मी माझी फाईल केली, माझ्या फाईलवर मी 4 गावाच्या फाईल, 4 देवस्थानच्या अष्टविनायकात ते काम केलं. तर म्हणजे ह्यांचं काम आपण आता एकदम बेस्ट करायचं. आणि ज्यावेळी त्यांना दर्जा दिला, त्या देवस्थानाला मी ते दर्जाचं पत्र द्यायला तिथे गेलो होतो, त्यावेळी त्यांना सांगितली ही गोष्ट की तुमच्या फाईलवरती ह्या जीवराच्याकडे अनेक देवस्थानांना मदत केलेली आहे. आणि ज्यावेळी तुमचं काम माझ्याकडे आलं, मग त्यावेळी मला ज्यावेळी हातात आलं त्यावेळी वाटलं की आल्या ह्यांच्या फाईलवर आपण आपली फाईल केली, हे काम एवढं मागं का राहिलं. त्याही देवस्थानातल्या लोकांना थोडंसं भावनिक झाले किंवा चला म्हणजे बघा, म्हणजे परमेश्वराची देणगी आहे कुठेतरी, किंवा तुम्ही कुठेतरी फिरून परत त्या आमच्या देवस्थानाला मदत करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झाला. तर अशा पद्धतीनं आपण अष्टविनायकाचे गणपती असेल किंवा राज्यातले जिचे काही तीर्थक्षेत्र आपल्यापर्यंत पोहोचले त्यांना आपण चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणानं त्यांना मदत करायचं काम केलं. आजही एखाद्या देवस्थानात जायचा योग आला तर समाधान वाटतं की आपण केलेल्या मदतीमुळे त्यांचं कुठेतरी तिथं चांगलं इमारत उभा राहिली किंवा रस्त्याचं काम झालं. अशा पद्धतीने तोही वेगळा आनंद. लोक छोट्यातल्या छोट्या कामापासून बऱ्यापैकी मोठ्या कामातलं सगळं श्रेय उरपटण्याचा प्रयत्न करणारे पुढारी आपण बघतो. पण असाही एक पुढारी आहे की ज्या गुड्डापूर देवस्थानाची फाईल त्यांच्या हाती लागली आणि तिच्या माध्यमातून त्यांनी थेऊर मधून हा प्रवास सुरू केला तीर्थक्षेत्र विकासाचा. आणि योगायोगाने नियतीच्या कर्मधर्म संयोगाने तिथलंच काम परत त्यांच्या हाताला आलं, त्यांना त्यांच्या मदतीची गरज पडली. आणि या गोष्टीची जाणीव ठेवून राजकीय म्हणूया, सामाजिक म्हणूया, का राष्ट्रवादी विचारांचा म्हणूया, हा कार्यकर्ता अगदी तडफेन आणि पुन्हा आणखी मोठं काम करता आलं पाहिजे म्हणून त्या देवस्थानचं काम करतो. इतरांपेक्षा सगळ्यात मोठं तिथं जे काही बजेट देता येईल ते बजेटसाठी उभा राहतो. आणि हे सगळं ऑन स्क्रीन सांगतो. ही कृतज्ञता फार कमी लोकांमध्ये. अशी जाणीव आणि कृतज्ञ असणारी माणसं जर राजकारणात आली तर राजकारणाचं शुद्धीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. आणखी एक गोष्ट मला सांगायला आवडेल की अष्टविनायकाची यात्रा करणं प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न असतं, नवस असतो, एक आंतरिक दिलासा देणारी गोष्ट असते. तुमचा जन्म आणि तुमची वाढ सगळी थेऊरमध्ये झाली. थेऊरमध्ये तुमचं कार्यक्षेत्र आहे. चिंतामणी गणपतीच्या प्रांगणात तुमचं बालपण गेलंय. आणि याच अष्टविनायकाची यात्रा तुम्ही वेगळ्या पद्धतीने करताय, तुमच्या लक्षात आलं की नाही मला माहिती नाही. आमच्यासारखे माणसं जातात दररोज, आज 3 गणपती होते, 3 गणपती, तिसऱ्या दिवशी 2 गणपती करून घरी पोहोचतात. पण तुम्ही प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी तुमच्या कामाची मोहर लावताय. प्रत्येक गणपतीची अष्टविनायकाची अशा प्रकारे सेवा करताय, असा भक्त विरळाच असेल. तुमच्या या कामाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि मायबाप जनतेचं प्रेम आहे, हे मात्र आपण लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आणखी एक किस्सा मला विचारायचा आहे की कुंथुगिरी देवस्थान जे हातकणंगलेलं आहे, तिथेही तुम्ही 3 कोटी रुपयांचा निधी दिलाय. काय विषय आहे किंवा काय किस्सा आहे? ह्या कुंथुगिरी देवस्थानसाठी माझे कोल्हापूरचे काही मित्र माझ्याकडे आले होते आणि त्या ठिकाणी आपल्या
लिंगायत समाज आणि इतर बाकी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात जातात. जैन कुंतुगिरीला जैन समाज जैन समाजाचे लोक जातात. आणि त्यांनी सांगितलं की बाबा ह्या जैन समाजातले अनेक मोठे मोठे धर्मगुरू या ठिकाणी येतात आणि बाबा इथले येणारे धर्मगुरू असतील किंवा त्या ठिकाणचे येणारे भक्तगण आहेत तर ह्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करावं. म्हणून मी ज्यावेळी कोल्हापूरला गेलो होतो त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी मला नेलं किंवा हे असंच. कारण त्यावेळी मी थोडंसं बघितलं की अत्यंत रस्त्यांची बिकट अवस्था होती, राहण्यासाठी त्यांची व्यवस्था नव्हती. मग आम्ही लगेच तात्काळ प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव मुंबईला मुंबईतनं मान्य केला आणि मान्य करून त्या देवस्थानचे काम आज पूर्ण झालेलं आहे. म्हणजे तिथे 3,25,00,000 निधी 1 वर्षभरामध्ये आपण त्या देवस्थानाला तिथंही त्या पद्धतीने चांगली मदत केली आणि ते आता चांगली वास्तू त्या ठिकाणी चांगली त्याची उभाही राहिलेली आता. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला तिथं आणखी भरपूर मोठी यादी आहे पण मी थांबणार आहे एका ठिकाणी की कवठे महाकाळ तालुक्यातलं धनगर समाजाचं अतिशय आराध्य असणारी आणि जिव्हाळ्याचं देवस्थान आहे बिरोबा देवालय आरेवाडी. तिथेही तुम्ही निधी दिलाय, तिथला काय किस्सा आहे किंवा तिथं कशा प्रकारे प्रयत्न केला? तिथं माझे मित्र आहेत आमदार गोपीचंद पडळकर. तर तिथंच आमचा दुसरा एक मित्र आहे सुनील वाघमोडे. तर त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली की आमच्या समाजाचं मंदिर आहे आणि बिरोबा देवस्थान हे मी खूप ऐकलेलं आहे. तर म्हटलं बाबा चला एक चांगली संधी आलेली आहे की बिरोबा देवस्थानला आपल्याला थोडीशी चांगली या माध्यमातून मदत करता येईल. तर त्यावेळी गोपीचंद पडळकर यांचं पत्र घेऊन आम्ही त्याचाही पाठपुरावा मंत्रालयामध्ये केला आणि विविध सगळ्या समाजांना या माध्यमातून एक चांगली मदत होईल. आता समजा जैन समाजाला झालेली आहे किंवा बाकी लिंगायत समाजातले गुड्डापूर देवस्थान आहे तर एक बाबा धनगर समाजात सुद्धा एक मोठं प्राबल्य या राज्यामध्ये आहे आणि त्यांनाही काहीतरी आपल्याकडनं फुलाची पाकळी मदत म्हणून आम्ही त्याचाही फॉलोअप घेतला आणि त्याही देवस्थानाला जवळजवळ 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. आणि या गुड्डापूर देवस्थानासाठी त्या ठिकाणचे स्थानिक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून जवळ 20 कोटी रुपयांचा एक नवीनही प्रस्ताव त्या ठिकाणी आता प्रस्तावित आहे आणि त्यांच्या त्या कामाला यश येऊ आणि राज्यातील धनगर समाजाचं जे काही आराध्य दैवत आहे बिरोबा देवालय तर या देवस्थानचा खूप चांगल्या पद्धतीने विकास हो आणि गेलेल्या लोकांना तिथं राहण्याची खाण्याची झोपण्याची चांगली व्यवस्था या निमित्ताने होईल अशी आशा मला आहे. तर आपल्या एखाद्या मदतीमुळे जर एखाद्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन होत असेल किंवा त्याचं वर्ष वाया जात असेल ते जर थांबत असेल आणि तो जर त्या शैक्षणिक प्रवाहात येत असेल तर आपलं 15 दिवस गेल्याने आपलं इतकं काही मोठं नुकसान आपल्या आयुष्यामध्ये आपलं होणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणजे फक्त प्रवेश प्रक्रियाच नव्हे तर तिथल्या शुद्ध पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल, तिथली सुरक्षितता असेल, मुलींसाठी स्वच्छतागृह असतील यावरही आपण काम करतो. पुनावालांचा काय किस्सा? पुनावालांच्या माध्यमातून आपण जवळजवळ थेवर गावातल्या जवळजवळ 70% जिल्हा परिषद शाळांना आपण तिथं फिल्टर पिण्याच्या पाण्याचे आरो दिलेले आहेत. तेच फिल्टर पिण्याचे आरो आमच्या गावासाठी मिळत होते परंतु शेवटी गावासाठी मिळाले तर त्या ठिकाणी आमच्यासारखे सुद्धा काही सक्षम लोक जाऊ शकतात, पाणी भरू शकतात. तर जे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत किंवा थेऊरचं आमचं चिंतामणी विद्या मंदिर असेल किंवा YCM शाळा असेल तर या ठिकाणी शिकणारे विद्यार्थी हे एकदम अत्यंत गरीब कुटुंबातले जसे की आमच्या गावातले जे काही बाकीच्या ज्या काही गरीब वस्त्या आहेत तर त्या गरीब वस्त्यांमधील लोक त्या ठिकाणी त्यांची मुलं त्या ठिकाणी गरजू असे गरजूवंत गरजवंतांची मुलं त्या ठिकाणी शिकतात. तर मी त्या ठिकाणी ते पुनावाला ग्रुपला सांगितलं की बाबा हे गावात देण्यापेक्षा हे ते शाळेला द्या. शाळेला दिले तर ती गरिबांची मुलं ही फिल्टरचं पाणी पितील आणि त्यांचं जर ते फिल्टरचं पाणी पिलं तर त्यांच्या आरोग्याच्या समस्या जाणवणार नाहीत आणि त्यांचं शिक्षण थोडं कुठं त्या शिक्षणाला आपला हातभार या निमित्ताने लागेल म्हणून ते फिल्टरचं पाणी आम्ही त्या प्रत्येक गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात शिक्षण दूताचं काम करताना अप्रत्यक्षपणे समाजात आरोग्य दूताचं काम होत राहतंय आणि याचा खऱ्या गरजवंतांना लाभ होतोय यासारखा आनंद वाटला. आता अतिशय कळीच्या मुद्द्यावर मी येतं की तुमच्या आवडीचं क्षेत्र आहे, तुम्ही पैलवानकी केलेली माणसं आहात, व्यायामात रस असणारे पुढारी आहात, मित्रांना व्यायाम करायला प्रोत्साहित करणारे तरुण आहात. तर क्रीडा क्षेत्रात देखील तुम्हाला फार रस आहे आणि क्रीडा म्हणतात आपण कला आणि क्रीडा असंही म्हणतो. तर काय कला आणि क्रीडा हा जो पैलू आहे युवराज नानांच्या व्यक्तिमत्वाचा त्याबद्दल काय सांगाल? ह्याच्यामध्ये ज्यावेळी मी कुस्ती क्षेत्रामध्ये काही काळ काम केलं तर त्यावेळेस आमच्या आयडॉल म्हणून खाशाबा जाधव आमचे आयडॉल होते की ज्यांनी देशाला पहिलं ऑलिम्पिकचं मेडल 1952 साली मिळून दिलं की जे आजच्या तारखेला आजच्या तरुणाला माहिती नसतील. आता त्याचा आपल्या इतिहासामध्ये मला वाटतं 5वी की 7वी 8वीला काहीतरी त्यांचा धडा आहे तर त्या धड्याच्या माध्यमातून खाशाबा मला त्यावेळी कळाले होते आणि तेच खाशाबा कुस्ती क्षेत्रात ज्यावेळी मी गेलो त्यावेळी कळाले की बाबा हे आपण ह्या माणसाला आयडॉल केलं पाहिजे किंवा ते त्यांच्या आयुष्यातला संघर्ष खूप मोठा आहे की जो संघर्ष आजपर्यंत खूप लोकांना माहित नाहीये की ते रिटायरमेंट होताना DYSP होते, सायकलवर त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांची म्हणजे त्यांच्या कुस्ती क्षेत्रात पासून तर त्यांच्या हयातीतल्या शेवटापर्यंत त्यांची खूप हेळसांड या सगळ्या सिस्टम मध्ये केली गेली
दरम्यानच्या काळामध्ये ते आयडॉल होते. मला योगायोगाने एका कुस्तीच्या स्पर्धेमध्ये खाशाबा जाधवांचे चिरंजीव भेटले. मग त्यांनी ते त्यांची सगळी व्याधी सांगितले, काय काय आहेत, म्हणजे त्यांनी सगळं त्यांचे जे काही चॅलेंजेस सांगितलं. ते काय सांगितले की बाबा याच्या काही स्ट्रगल आहेत आजपर्यंत आम्ही केलेलं, आणि आजपर्यंत खाशाबा जाधवांना कुठलाही पद्म, आज ऑलिम्पिकला नुसतं जरी पार्टिसिपेट केलं तरी पुरस्कार आणि बक्षीस पुरस्कार दिला जातो, बक्षिसाची एवढी वर्षाव केला जातो. आणि आज खाशाबा जाधवांसारखा ज्यावेळी देश स्वातंत्र्य झाला, त्या स्वातंत्र्यानंतर देशाला मेडल मिळणं म्हणजे हे देशाचा मान जगामध्ये खूप उंचावण्याचा प्रयत्न खाशाबांकडनं केला गेला. आणि त्या ठिकाणी जर आज तागायत स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष जवळ 75 आपण देशाची आपण साजरी 75च्या पुढे आलोय आपण already. आलोय ऑलरेडी, म्हणजे 75 आपण साजरी केली देशाची स्वातंत्र्याची, तरी त्या माणसाला न्याय मिळत नाही. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे मोदीजींच्या भाषेत आपण आज अमृत महोत्सवाच्या किंवा अमृत काळामध्ये आहोत. म्हणजे आणि या अमृत काळामध्ये तुम्हाला एक खंत आहे की जो माणूस माझी कळत नकळत प्रेरणा बनला, की ज्यानं मला कला आणि क्रीडा क्षेत्रात काम करण्याचा उत्साह दिला, दिशा दिली, किंवा तो माझा एक प्रेरणास्थान राहिला, की जो माणूस आजही लोकांना माहिती नाही किंवा सरकारने त्याची हेळसांड केली आहे. मग अशा नुसती प्रेरणा पण थांबलाय का काही त्याच्यासाठी करावं असं काही वाटतंय? त्यासाठी आम्ही करावं असं वाटतंय, केलंय आणि करणार आहे. काय केलंय त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो सर की 2017ची गोष्ट असेल, त्यावेळेस त्यांचे चिरंजीव आम्ही मुंबईला गेलो होतो आणि त्यांच्या क्रीडा संकुलासाठी तत्कालीन क्रीडा मंत्री दिलीप देशमुख होते, विलासराव देशमुख साहेबांचे बंधू. बंधू. तर त्यांनी त्या कुस्ती संकुलासाठी 2 कोटी रुपये निधी मंजूर केला होता, परंतु तो फक्त कागदावरती होता. त्याच्यामध्ये कुठेही त्याची कागदोपत्री सोडून इम्प्लिमेंट अंमलबजावणी कुठेही झाली नव्हती. नंतर आम्ही त्या खाशाबांचं 2017 साली, जर शासनाकडे पैसे, जर जगाला पहिलं ऑलिम्पिक देणाऱ्या माणसाचं कुस्ती संकुल बांधण्यासाठी जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही ह्या मेडलचा लिलाव करा, अशी बातमी आम्ही एबीपी माझा आयबीला चालवली. त्यावेळी राजीव खांडेकर मंदारपंच त्याचे प्रमुख संपादक होते. ज्यावेळी ही बातमी आम्ही चालवली, विधानसभेचं मला वाटतं हिवाळी का कुठलं अधिवेशन होतं मुंबईला, हिवाळी नसेल मला वाटतं, उन्हाळी किंवा पावसाळी अधिवेशन असेल, त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी ही बातमी चालवली. अजितदादा पवार त्यावेळी विरोधी पक्षामध्ये होते. त्यावेळी विनोद तावडे साहेब क्रीडा मंत्री होते आणि ह्यांच्याकडून लगेच खाशाबा जाधवांची आम्ही बातमी लाईव्ह चालवली की जर शासनाकडे पैसे नसेल तर ह्या मेडलचा लिलाव करा. या लिलावात तर चांगलीच बोली येईल, कारण ज्या देशातलं पहिलं मेडल आहे, हे मेडल ज्या उद्योगपतीला किंवा ज्या व्यक्तीला घ्यायचं तो त्याची बोली चांगलीच लावणार. मग त्याच्यातनं जे काही पैसे त्याचा तुम्ही क्रीडा संकुल उभा करा, जर शासनाकडे पैसे नसतील तर. ह्याच्यावर राज्यात खूप ब्रेकिंग झाल्या. अगदी त्या खाशाबांच्या चिरंजीवांना पवार साहेबांचे फोन आले, आमदार खासदार मुख्यमंत्र्यांचे फोन आले. मग त्यांनी मीटिंग लावली विधान भवनामध्ये अधिवेशन चालू असताना. पण त्या मीटिंग मध्ये असं ठरलं की हे 2 कोटीचं क्रीडा संकुल आपण आता 5 कोटीचं करू आणि खाशाबांचा सन्मान करू. आता हे 2 कोटीचं क्रीडा संकुल 5 कोटीचं झालं, ते कागदावर राहिलं. 17 नंतर 19 परत निवडणुका लागल्या. 19 निवडणुकांमध्ये शासनामध्ये चढ उतार झाले. नंतर मग तो विषय थोडासा त्या चढ उतारीमध्ये मागे पडला. योगायोगाने नंतर थोडा काही कालखंड गेल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे साहेबांचं मूळ गाव हे सातारा, खाशाबा जाधवांचं गाव कराड, हे एका जिल्ह्यातले आले. मग शिंदे साहेबांना आम्ही सांगितलं की बाबा ह्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टी करता येतील. मग ते एका जिल्ह्यातले म्हणून तो प्रस्ताव आम्ही 5 कोटीचा आज 25 कोटी रुपयापर्यंत नेला. आज मला वाटतं त्याचं बाकी प्रक्रिया पूर्ण होऊन आता कदाचित एवढ्या महिन्याभरामध्ये उद्घाटनाचा टिकाव पडेल आणि ते 2 कोटीचं 2017 सालचं क्रीडा संकुल आज 25 कोटी रुपयांचं होईल. आणि त्याच्यातनं आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकचे क्रीडापटू घडतील हा विश्वास आहे, हा संकल्प मला वाटतो. आणि ते काम आम्ही इथपर्यंत नेऊन सोडलं. तर त्या काळामध्ये मायबाप लोक ज्या सरकारच्या मदतीनं, ज्या सरकारच्या हातात घात घालून असंख्य लोकांना कोट्यावधींची वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून मदत मिळवून दिली आणि खऱ्या अर्थानं समाजकारण केलं, त्याच सरकारचं नाक दाबून त्यांना योग्य प्रकारची कामं कशी करायला लावायची याचंही उत्तम उदाहरण घालून त्यांना हा युवा कार्यकर्ता माझ्या स्टुडिओमध्ये आहे. आणि मला फार आनंद आहे, मुलाखत घेताना मी फार उत्साहित आहे, आनंदित आहे की एवढी सगळे पैलू असणार आहे की युवा कार्यकर्ता माझ्या स्टुडिओमध्ये. आणि तो आज लोकांच्या पुढे जाणार आहे की मला सत्ता द्या, मला खुर्ची द्या, मी या सगळ्या गोष्टी आणखी चांगल्या प्रकारे करू शकेल. तुम्हाला आमच्या शुभेच्छा. तर याच खाशाबा जाधवांविषयी तुम्ही एवढं उत्स्फूर्तपणे बोलताय, बोलताना भावनिक होत आहे, धडपडी तुम्ही त्या ताकदीची केली आहे. आणि याच खाशाबा जाधवांचं नाव सर्वसामान्य पिढीला माहिती व्हावं, त्यांचा आदर्श सगळ्यांच्या पुढे जावा म्हणून तुम्ही त्यांच्या नावानं पुरस्कार देखील सुरू केलाय शासनानं, तिथेही तुमचा रोल प्ले केलाय. आणि नागराज मंजुळेच्या माध्यमातून एका प्रकल्पावर काम करताय, काय किस्सा आहे?
त्याच्यामध्ये काय आलं पुरस्कार आणि नागराज मंडळ दोन्ही गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्या. त्याच्यामध्ये 2015 साली 15 सालापर्यंत 3-4 वर्ष शासनाकडनं खंड केला गेला होता. खंड पडला होता, ती क्रीडा स्पर्धा बंद केली गेली होती, निधी अभावी असेल किंवा इतर बाकी काही कारण. आणि त्या स्पर्धेला आजही महाराष्ट्र केसरी स्पर्धेला शासन कुठलेही अनुदान देत नाही. परंतु खाशाबजात कुस्ती स्पर्धेसाठी 70 लाख रुपयाचं त्या जिल्ह्याला कलेक्टरांना तिथे अनुदान देतं शासन, 70 लाख रुपयाचं. आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेला काही दिलं जात नाही. या स्पर्धेसाठी इतकं शासन खर्च करतं, परंतु हे खाशाबजादांच्या कुटुंबांकडनं पण ते काही थोडे, ते पण एकदम सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहेत, आजही ते कौलाच्या घरामध्ये राहतात. आणि ते शासन दरबारी त्यांचा पाठपुरावा कमी पडला, शासनाने ते स्पर्धा बंद केला. आम्ही हा संघर्ष पहिला केला की ही स्पर्धा का बंद केली, ही स्पर्धा चालू करा. मग ती बोरिवलीला क्रीडा मंत्री आपले विनोद तावडे साहेब असतील, त्यांनी ती बोरिवली स्पर्धा घेतली. एकदम ती चांगली, म्हणजे शासकीय इतमामात ती एकदम चांगली स्पर्धा घेतली गेली. आणि त्याच्यानंतर ही स्पर्धेसाठी चढावड लागली, ही स्पर्धा आम्हाला आमच्या जिल्ह्यात द्या. आणि आज ती स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. ती बंद पडलेली स्पर्धा आम्ही त्या ठिकाणी चालू केली. आणि ह्याच्यातनं काय होतं, आता ह्याच्या बक्षीस मिळतं की समजा 50 किलो वयोगटात असेल, 60 किलो वयोगटात असेल, पंचायतला असेल, 90 असेल, ओपनचा असेल, तर ह्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं बक्षीस मिळतं, एक चांगलं व्यासपीठ मिळतं. सगळेच विद्यार्थी किंवा सगळेच पहिलवान लोक हे महाराष्ट्र केसरी किंवा हिंद केसरीच्या व्यासपीठापर्यंत जाऊ शकत नाही, त्या स्टेजवर पोहोचू शकत नाही. हे त्यांना एक चांगलं व्यासपीठ त्या जाण्यासाठी एक पहिली पायरी म्हणजे आपण ही खाशाबजात कुस्ती स्पर्धा असं समजूयात आपण. ही बंद पडलेली स्पर्धा आपण या निमित्ताने चालू केली. ह्या दरम्यानच्या काळातला आमचा जो काही संघर्ष होता की त्यांना पद्मश्री पुरस्कार द्यावा, मोठ्या मोठ्या उद्योगपतींना मरणोत्तर पुरस्कार दिले जातात, मग खाशाबांना मरणोत्तर पद्मश्री का दिले जात नाही, हे आम्ही मीडियावरती केलं. मग मीडियातनं सगळ्या गोष्टी सगळ्या व्हायरल झाल्या राज्यामध्ये. किंवा आता मला उद्योगपतीची नावं नाही घ्यायची, जेव्हा मोठ्या मोठ्या अंबानी सारख्या अदानींना जर तुम्ही पुरस्कार पद्मश्री पद्मभूषण पद्मभूषण देत असाल, तर ज्यांनी देशाला पहिलं स्वातंत्र्यानंतरचा मोठा हातभार देशाला लावला, ज्यांनी पहिलं ऑलिम्पिकचं मेडल जगाला देशाला मिळून दिलं, त्या माणसाला पद्मश्री पुरस्कार का दिला जातं. म्हणून आम्ही अगदी अमित शहा असतील, नितीन गडकरी साहेब, फक्त मोदी साहेब राहिले, सगळ्यांना भेटलो. परंतु आता ह्या समजा त्यांचं क्रीडा संकुल मंजूर झालं, क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या, आता आमचा ह्याच्यासाठी प्रयत्न आहे की खाशाबांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा. कारण ते भारताचं रत्न का आहे, जगाला भारताला ज्यावेळेस गरज होती, कारण ज्यावेळी एखादा संघर्ष सुरू असतो ना, त्या संघर्षाच्या काळामध्ये लोकांना एक हे लागतो की सपोर्ट लागतो, त्यावेळेचा पाठिंबा, त्यावेळेचा सपोर्ट हा भारत देशाला खाशाबाजींनी 1952 साली दिला. आणि त्यावेळी जगामध्ये देशाची, आपल्या भारत देशाची मान डौलांनी चांगली उंचवली, तर त्या माणसाला भारतरत्न का नको. क्या बात. म्हणजे ज्या माणसानं काम करण्याची प्रेरणा दिली, ज्या माणसाने व्यायाम करण्याची प्रेरणा दिली, ज्या माणसाने पहिलवानगी करत असताना प्रत्येक क्षणी स्वप्न म्हणून हा माणूस समोर राहिला, तर त्या प्रेरणास्थानाला खरी आदरांजली कशी देता येऊ शकेल किंवा कशी देता येऊ शकेल, त्यासाठी संघर्ष कशा प्रकारे केला जातो. खरा हिरो लोकांच्या पुढे आणण्यासाठी सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य कार्यकर्ता असामान्य लढाई कशी लढतो, याचं एक उत्तम उदाहरण आहे. मला आणखी एक प्रश्न, पुढचा आणखी रंजक प्रश्न आहे. नागराज मंजुळे फेमस नाव आहे, अतिशय आकर्षण असणारं नाव आहे, तर त्यांच्यासोबतही तुमचा काहीतरी प्रोजेक्ट सुरू आहे, त्याबद्दल काय सांगाल. त्याच्यामध्ये सांगायचं की 2017-18 साली आपले रितेश देशमुख साहेब, जे विलासराव देशमुख साहेब चिरंजीवी ऍक्टर आहेत, तर त्यांनी हा पिक्चरचं अग्रीमेंट केलं होतं. परंतु त्यांच्याकडनं काही वेळेत झालं नाही. त्याच्यामुळे आम्ही तो थोडासा त्यांच्याकडचा सोबतचा जो काही करार झाला होता तो करार आम्ही थांबवला. दरम्यानच्या काळात आमिर खान आम्हाला जॉईन झाले आणि आमिर खान यांच्यासोबत आम्ही ते अग्रीमेंट करायचा प्रयत्न केला. परंतु त्याच दरम्यानच्या काळात नागराज मंजुळे सुद्धा आले आणि दिल्लीचे एक मोठे कलाकार आहेत, नाव मी त्यांचं मला आठवत नाहीये, तर त्यांच्याकडनं अप्रोच झाला. परंतु आम्ही एक मराठी माणूस म्हणून, एक महाराष्ट्रातला तळागाळातला मातीत काम करणारा माणूस म्हणून आम्ही नागराज मंजुळेची निवड केली आणि नागराज मंजुळे सोबत आम्ही हा पिक्चर करतोय. ज्यावेळेस आमचा हा स्ट्रगल की खाशाबांचं मेडल लिलावात काढणं, खाशाबांच्या स्पर्धा चालू करणं, खाशाबांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण किंवा भारतरत्न देणं, ह्याच्या ज्यावेळी मागण्या टीव्हीवर दिसायला लागल्या, त्यावेळेस हा खाशाबांवरती इतका मोठा संघर्ष करायची वेळ आली. या संघर्षावर पिक्चर काढण्यासाठी अनेक तिथे दिग्दर्शक आमच्या संपर्कात आले. मग आम्ही नागराज मंजुळे साहेबांसोबत अग्रीमेंट केलं. त्या अग्रीमेंट मधनं खाशाबा जाधवांच्या कुटुंबालाही काही फायदा झाला पाहिजे, कारण ते कुटुंब काही एकदम सोन्याचा चमचा घेऊन नाहीयेत. आता कुठलाही क्रिकेटपटू असेल किंवा कुठल्या ऑलिम्पिकला जरी त्यांनी सहभाग घेतला तरी ते
किंवा IPL सारख्या गोष्टी जर बघितल्या IPL सारखी गोष्टी केल्या तर नुसतं एका मॅचला पार्टिसिपेट केलं तर कोट्यवधी रुपये मिळतात, परंतु आजही त्या कुटुंबाची परिस्थिती एकदम हालाकीची आहे. हालाकीच्या परिस्थिती आजही आमचा हाच प्रयत्न आहे की बाबा त्यांचं कौलाच्या घरातलं त्यांचं चांगलं घर व्हावं, तर ही त्यांनाही काहीतरी मदत व्हावी अशी विनंती आम्ही मंजुळे साहेबांकडे केली. आणि आमचंही दिल्लीमध्ये गेलेला संघर्ष किंवा दिल्लीमध्ये आम्ही त्यांच्या पाठपुरावा केलेला, क्रीडा स्पर्धा चालू होण्यासाठी केलेला पाठपुरावा, त्याच्यातला एक किस्सा सांगतो. ज्यावेळी विनोद तावडे साहेबांना आम्ही भेटायचा प्रयत्न केला, तर त्यावेळी योगायोगाने आम्ही चाललो होतो. मुंबईमध्ये ड्रेनेजची चेंबरची समस्या खूप मोठी होती. योगायोगाने तो छोटा चेंबर होता. जाता जाता माझा पाय स्लिप होऊन मी त्या चेंबर मध्ये गेलो होतो. अरे बाप. पण योगायोगाने साईज छोटी असल्यामुळे वाचतो नाही तर मी त्यावेळेस काहीतरी अपघात झाला. म्हणजे आपल्याला करणं समाजासाठी एखादा जर मुद्दा गोष्ट आपण हातात घेतली तर ती कडेपर्यंत नेणं हेच आम्ही केलं. आणि याच्यात आता मला वाटतं थोड्याच दिवसांमध्ये तो पिक्चर खाशाबांचा रिलीज होईल. त्याचा ट्रेलर टीजर वगैरे आलेले आहेत. आणि खाशाबाजींच्या पिक्चर मध्ये नागराज मंजुळे साहेबांनी कुठेतरी आमचा संघर्ष बघून आम्हालाही थोडाफार त्याच्यामध्ये रोल दिलेला आहे. आणि त्या माध्यमातून एक नवीन एक गोष्ट माझी त्या माध्यमातून. म्हणजे मला हे सांगायला आवडेल की चित्रातले खाशाबा चित्रपटात आणणं असेल किंवा रस्त्यावरचा नायक या खाशाबांच्या चित्रपटात दिसणं असेल, ह्या नियतीच्याच गोष्टी आहेत. आणि नियती या सगळ्या गोष्टी केव्हा घडवते जेव्हा तुमची नीती ही राष्ट्रकारणाची असते, खऱ्या हिरोंना समाजापुढे आणण्याची असते. आणि म्हणून तुम्ही देखील एक नायक आहात, एक हिरो आहात. हे तुमच्या सगळ्या कामातून आणि तुमच्या सगळ्या कार्यशैलीतून वेळोवेळी दिसत राहतं. शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू. आता अतिशय तरुणाईच्या किंवा माझ्या स्वतःच्या आवडीचा मुद्दा आहे किंवा विषय आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं, कार्यशैलीनं, महानतेनं, चरित्र आणि चारित्र्यानं माझा महाराष्ट्र वगैरे जगभरात ताठ मानेनं मिरवतोय किंवा त्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. त्या शिवरायांचा वारसा सांगणाऱ्या, त्या शिवरायांची आजच्या तारखेची खरी ओळख असणाऱ्या गडकिल्ल्यांचं संवर्धन असेल, गडकिल्ल्यांची काळजी घेणं असेल, गडकिल्ल्यांवर भ्रमंती करणं असेल, या सगळ्या गोष्टी आजच्या तरुणाईच्या गळ्यातला टाईट बनल्या आहेत, तरुणाच्या जिव्हाळ्याचा विषय बनल्या आहेत. पण या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, वास्तव बघितलं तर त्यांची दुर्दशा देखील डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. अशा या ऐतिहासिक असेल किंवा सांस्कृतिक असेल या मुद्द्यावर, या गोष्टीवर देखील युवराजींनी काम केलंय. आणि तिथे देखील यांचा हा मेडा स्टेज तरी देण्याचा प्रयत्न केलाय. मग याच्या माध्यमातून किल्ले संवर्धन आणि पर्यटन या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केलाय. कशा प्रकारे ही भूमिका बजावत झाली? पहिल्यापासून सर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा ते पावनखिंड या मोहिमेला मी 2015 पासून जायला सुरुवात केली पायी. 60 किलोमीटरची ती पदभ्रमंती आहे. आणि त्यावेळी तिथे गेल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की बाबा इथं राहण्याची प्रचंड गैरसोय. म्हणजे लोकांना अक्षरशः पावसामध्ये त्या ठिकाणी राहावं लागतं, ती छतं गळतात. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाड तालुक्यामध्ये हा पन्हाळा पावनखिंड ट्रेक आहे. तर त्या ठिकाणी लोक कौलाच्या घरामध्ये राहतात आणि ते खोली मोकळी करून देतात येणाऱ्या पर्यटकांसाठी. त्याच्यामध्येच राहायचं. ते कुटुंब दुसऱ्याकडं त्या गोष्टी त्या दिवशी स्टेचा व्यवस्था करतात स्वतःची आणि बाकी इतर लोक मध्ये येतात. आणि अशा जवळजवळ वर्षभरामध्ये त्या ठिकाणी जून जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट पर्यंत एक साधारणतः 50 ते 100 ट्रेक होतात. आणि एका ट्रेकमध्ये 700-800 लोक होतात. अरे बाप. एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये जर शिवभक्त जात असेल, जर त्यांची राहण्याची व्यवस्था नसेल तर ही आम्हाला जाणवली त्या ठिकाणी. मग त्या दिवसापासून आम्ही 2016-17 पासून 15 पासून काम चालू केलं की इथं काहीतरी राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आपण काहीतरी करायचं. दरम्यानच्या काळामध्ये एकदा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा कोल्हापूर दौरा होता आणि आम्ही त्यांना विनंती केली. त्याच पदभ्रमंती मोहिमेच्या वेळीच होता. त्यांना विनंती केली. ज्यावेळी ते स्वतः तिथे आले, ते स्वतः त्या ठिकाणी चालले, जवळजवळ 15-20 किलोमीटर ट्रेक चालले. त्यांच्या लक्षात आलं की खरोखर अडचणीचे आहे. एकतर डोंगरदऱ्यात 60 किलोमीटर 3 दिवसाचा पायी प्रवास करायचा आहे. आणि त्याच्यातनं जर पायी प्रवास करून डोंगरदऱ्यात राहायला व्यवस्था नसेल, प्यायला पाणी नसेल, खायला अन्न मिळत नसेल व्यवस्थित, तर ते कुठेतरी त्याच्या व्यवस्था आपल्याला चांगल्या करता आल्या पाहिजेत. म्हणून आम्ही त्यावेळी शासन दरबारी पाठपुरावा केला. आणि शाहूवाडी, करपेवाडी आणि पांढरेपाणी या 3 ठिकाणी आम्ही जवळजवळ एका वेळी 500 लोक स्टे करतील असे 3 दिवसांच्या हॉल्टसाठी त्या ठिकाणी 3 मोठे मोठे हॉलची आम्ही योजना त्या ठिकाणी आणायचा प्रयत्न केला. आणि आज ती सत्यात उतरलेली आहे. आणि 3 हॉलची कामं आज प्रगतीपथावरती आहेत. कदाचित पुढच्या वर्षीच्या ट्रेक पर्यंत आपल्याला ते हॉल येणाऱ्या शिवभक्तांसाठी तयार झाऊन ते तिथं राहण्यासाठी योग्य आपण ते करू शकतो. आणि ज्या पायी मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज गेले, बाजीप्रभू देशपांड्यांनी
पावनखिंड लढवली, तर त्यासाठी आपण काहीतरी करणं किंवा तिथं जाणाऱ्या पर्यटकांना चांगल्या व्यवस्था मिळाव्या. शिवभक्तांना शिवभक्तांना पर्यटक म्हणण्या शिवभक्तांना आपल्याला ज्या ठिकाणी ज्या काही गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीच्या देता येतील, तर या ठिकाणी आम्ही खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करून त्यांची 500 हे लोक एका वेळी शिवभक्त झोपतील, आराम करतील किंवा जेवण करतील असं आहे. कारण तो पूर्ण ट्रेक हा पूर्ण पावसामध्ये असतो आणि कोल्हापूर जिल्हा हा थोडासा कोकणाशी जरा थोडं संलग्न असल्यामुळं त्या ठिकाणी पावसाचा ओढ किंवा पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. यामुळे ते चांगलं काम आमच्या हातनं थोडंसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठेतरी पायी चालत गेलेल्या पायाची माती आमच्या पायाला लागली, ह्याचंही कुठेतरी भाग्य समजतं. थेऊर सारख्या ग्रामीण भागातून येऊन लोकांच्या समस्या समजून घेणं असेल, त्या समस्या सोडवण्यासाठीची धडपड असेल, मग ते आरोग्य क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, किल्ले संवर्धन असेल, पर्यटन असेल किंवा पहलगाम सारख्या ठिकाणी जाऊन लोकांना दिलासा देणं असेल, अनेक क्षेत्रात तुम्ही आपल्या कामाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करताय, काम करत राहताय. हा वाटचाल पुढे पुढे जात राहते. शिवकार्यात देखील तुम्ही मागे पडत नाही आहात. आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट फार आनंद देऊन जाते की तुम्ही मल्हारगडासारख्या ठिकाणी गगनचुंबी भगवाचा शोभ आणलाय. हे याचं मला वाटतं सर्वात उत्तम उदाहरण आहे किंवा तुमचा कामाचा मानबिंदू आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसांपर्यंत छत्रपतींच्या झेंड्यापर्यंत तुमचा हा जो राजकारणाचा, समाजकारणाचा, राष्ट्रकारणाचा आलेख आहे तो दिलासा देणारा आहे, आनंद देणारा आणि स्वाभिमान वाढवणार आहे. आता आपण निवडणुकीवर येतोय. हे सगळं समाजकारण, राष्ट्रकारण झालंय. आता निवडणुकीवर येताना मला काम सगळं तुम्ही केलंय, पडद्यावर तुम्ही दिसता आणि उमेदवार ताई आहे. आणि सगळं करताना आम्हालाही जाणीव आहे की सगळं एक माणूस या गोष्टी करू शकत नाही. जेव्हा त्याचं कुटुंब साथ देतं, जेव्हा त्याची बायको त्याच्याशी खंबीरपणे उभी असते, तेव्हाच या गोष्टी, या सगळ्या गोष्टी होऊ शकत असतात. आणि म्हणून पडद्यामागे असणाऱ्या ताई आज पडद्याच्या पुढे येतात आणि सगळी लढाई लढण्यासाठी तुमच्या खांद्याला खांद्यावर लावून उभ्या आहेत. एक उमेदवार म्हणून एक पहिल्यांदा तुम्ही आज सर्वसामान्य माणसांची प्रत्यक्षपणे किंवा पडद्याच्या समोर हे काम सुरू करताय. हे सगळं काम ऑलरेडी झालेलं आहे, काम सुरू आहे. हे काम पुढे नेण्याचा काय संकल्प आहे किंवा काय विजन आहे? आपल्याला महिला वर्ग, आपला ग्रामीण भाग पडतो, महिला वर्गांना संध्याकाळचं बाहेर पडायला खूप भीतीचं वातावरण, असुरक्षितता आहे. त्यासाठी आपल्याला काहीतरी ठाम निर्णय घ्यायचे. परत स्कूलमध्ये जायला पण एवढ्या सोयी नाहीये, त्यासाठी काही निर्णय घ्यायचे, त्यासाठी प्रयत्न करायचे. किंवा महिलांचा बाळांपण हा अतिशय कळीचा मुद्दा आहे आणि तिथं महागडे उपचार, फार महागडे पॅकेजेस आहेत, तिथे देखील काही करायचा विषय आहे. आपल्याला नो कॅश काउंटर हॉस्पिटलच्या माध्यमातून थोडासा विजन आहे की आपल्या थेऊरमध्ये तसं उभारलं पाहिजे. मग त्यासाठी प्रयत्न करायचा प्रयत्न. म्हणजे बाळंतपण हा जोखमीचा किंवा भीतीचा विषय न वाटता तो आनंदाचा उत्साह झाला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला काम करायचं. आता आणखी एक मुद्दा मला मांडायचा आहे की तुम्हा दोघांनाही हा प्रश्न आहे बरं की तुम्ही एवढं कामाचा डोंगर उभा केलाय, पण तुमच्या विरोधात उभी असणारी माणसं पण डोंगर एवढे आहेत. वजनदार माणसं आहेत, ताकदवान माणसं आहेत, मातब्बर माणसं आहेत. वजनदार शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला किंवा प्रेक्षकांच्याही लक्षात आलाय. ही लढाई कशी असणार आहे? ही लढाई सर आमची धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे. ही धनशक्ती फक्त 15 दिवसांपुरती आहे. ही धनशक्ती परत 5 वर्ष कुठेही दिसणार नाहीये. आता आम्हाला नेहमी बॅनरवर दिसते. ते बॅनरवर दिसेल, परंतु गावागावात, चौका चौकात, गोरगरिबांच्या मदतीला, गोरगरिबांच्या ऍडमिशनच्या मदतीला, गोरगरिबांच्या पेशंटच्या मदतीला ही कुठे दिसणार नाहीये. म्हणजे ही लढाई बॅनरवरची जनशक्ती आणि रस्त्यावरची जनशक्ती असंही म्हणायला हरकत नाही. खरं आपली कामं बोलतात. काय बात. आपली कामं आणि लोकांचा आशीर्वादच आपली आपल्याला जाहिरात बोलत नाही, पण आपली कामं बोलतात. आपलं काम हीच आपली जाहिरात. आपली काम हीच जाहिरात आहे. क्या बात, क्या बात. आता अगदी शेवटच्या आणि खऱ्या अर्थाने शेवटच्या मुद्द्यावर येतोय की युवराजजी दररोज ही संघर्ष करतायत, लढाई लढतायत, प्रसंगी जगण्या वाढण्याचा विचार करत नाही, तीही लढाई लढतायत, मोठमोठ्या लोकांसोबत बसतायत, सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाची पण संवेदनेनं काळजी घेतात. आणि अशा प्रसंगात कुटुंबामध्ये एक विषय, अगदी नाजूक विषय आहे, तुम्ही प्रेग्नंट आहात आणि या सगळ्या प्रवासातला हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. आणि प्रेग्नन्सीचा काळ हा एखाद्या कुठल्याही महिलेच्या, आईच्या किंवा गृहिणीच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा टप्पा आहे, संवेदनेचा टप्पा आहे, काळजी घेण्याचा टप्पा आहे. अशा वेळी असं नाही वाटलं का की मी माझी चौकट टाकून घेऊन मी शांत बसू दे, तुम्हाला तुमचं राजकारण, समाजकारण काय करायचं करूया. तुम्ही सरळ उभ्या राहिलात, निवडणूक लढवतो म्हणतायत, लोकांची कामं करतो म्हणतायत. काय प्रेरणा आहे याच्या मागची? आपल्याला समाजसेवा करायची.
मग त्यासाठी काहीतरी ठाम निर्णय घेणं महत्वाचं आहे. जरी मी प्रेग्नेंट असले तरी हे काही 5 वर्ष राहण्याचा काळ नाही. आपल्याला 5 वर्ष कामं करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला काहीतरी पद असणं गरजेचं आहे. जे आपण जिल्हा परिषद मधनं जे कामं निधी आणणार आहे तसं आपल्याला जी कामं आपल्याला बरेच दिवस एखाद्या कामासाठी जर आपल्याला बरेच दिवस लागत असेल तर ते पंचायत जिल्हा परिषदेमध्ये जर आपलं आपण असू असेल तर ते 5 महिन्याचं काम 2 महिन्यात होऊ शकतं. जरा वेग वाढेल त्यासाठी आणि आपल्या गावातील विकास व्यवस्थितरित्या म्हणजे फास्ट मध्ये होईल. या भूमिकेतून आज हे धाडस केलं, ही रिस्क घेतली. किंवा आपला नवरा जर सर्वसामान्यातल्या खेड्यापाड्यातल्या माणसांच्या आरोग्याचे प्रश्न एका मिनिटात सोडवतोय तर आपला देखील हा जो काही आपल्याला वाटणारा प्रश्न ऍक्च्युली हा प्रश्न नाहीये, ही जबाबदारी आहे, हा आनंद आहे किंवा एक वळण आयुष्यातलं महत्वाचं, हे देखील आनंदानेच पार पडेल हा विश्वास आहे. विश्वास वाटतोय यार. अतिशय मनपूर्वक धन्यवाद तुम्हा दोघांचे. तर मायबाप लोक हो, विशेषतः पुणे जिल्हा परिषदेच्या थेऊर या गटातील सर्वसाधारण महिला प्रवर्गातील उमेदवार सौभाग्यवती पल्लवीताई युवराज काकडे आणि स्वतः सोबत आहेत युवराज नाना काकडे, की ज्यांचं कामच बोलतंय किंवा माणूसच बोलायला छान आहे, आपली कामं पद्धतशीर मांडतोय, त्याच्या संवाद कौशल्यातून लोकांची कामही पूर्ण करतोय, त्या कामाला यशस्वीतेचं बळ देतोय आणि याच्यातच त्या माणसाला समाधान आहे, त्या माणसाला आनंद आहे. फक्त याला गरज आहे ते काय योग्य पोझिशनची, योग्य खुर्चीची. आणि त्याच्या माध्यमातून या 2 युवा कार्यकर्त्यांनी जी काही स्वप्न बघितलेली आहेत, जे काही संकल्प केलेले आहेत ते पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या साथीची, सोबतीची आणि आशीर्वादाची गरज आहे. चला सत्सद विवेकाने विचार करूया आणि चांगली माणसं सत्तेत बसूया. वंदे मातरम.